Namaskar and welcome all to yet another episode of Nitya Darpan Kala Academy presents Parnika. Today in the series of Parnika, Shri Nandesh Umap is going to join us. As we all know, आपली जी महाराष्ट्राची लोककला आहे ती जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोचवली असं हे घराणं म्हणजे उमप घराणं. तर अशा या घराण्यातनं आपल्याला आज आपल्या अतिथी म्हणून आपल्याला आज लाभणार आहेत ते म्हणजे नंदेश उमप. नंदेश उमपनी खूप साऱ्या टेलिव्हिजन सिरियल्स अँड फॉर मराठी सिनेमा अँड ऑल्सो फॉर हिंदी सिनेमा अँड खूप साऱ्या प्लेससाठी बॅकग्राऊंड म्युझिक दिले आहे. ही हॅज बीन अ रिनाउंड म्युझिक डायरेक्टर ॲज वेल ॲज अन आर्टिस्ट. त्यांनी बोथ इंटरनॅशनल अँड नॅशनल लेवलवर ही हॅज परफॉर्म्ड आणि बेसिकली ही हॅज प्रेझेंटेड द महाराष्ट्राचं जे फोक म्युझिक आहे किंवा फोक कल्चर आहे त्यांनी हे कल्चर ही हॅज रीच दिस कल्चर to almost each and every corner of the world. So let's welcome him today and he's going to join us today. Yeah, he's there. Hello sir. And yeah. Okay. He's there. He's getting connected. Okay. Hopefully there is no network issue today. Today also it's been raining, so anyway, he'll be joining us. And meanwhile, let me tell you, he has received n number of awards, such as Samrat Ashok Puraskar and then Ustad Bismillah Khan Yuva Puraskar from Sangeet Natak Academy, and recently he has also received Lok Shahid Anna Bhau Sathe Award. So he has received such a great awards, and his work, okay, unable to join, okay, just a moment. His contribution to in the field of folk culture of Maharashtra has been, yeah, he's there. Yeah. Hello sir. Hi. Namaskar. Hello, how are you? I'm fine. How are you? कसे आहात तुम्ही? एकदम छान, खूपच मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. आणि कसं आहे, लाईक फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. रिसेंटली तुम्हाला जो शाहीर अण्णाभाऊ साठे अवॉर्ड जो मिळाला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच सर. तर विदाउट वेस्टिंग अवर एनी टाइम, लाईक वी आर व्हेरी ईगर टू नो अबाउट युअर जर्नी अँड तुमचे जे अवॉर्ड्स आहेत, मग तुमचे खूप सारे जे तुम्ही डायरेक्ट केलेले शोज आहेत त्याच्याबद्दल पण खूप काही जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट. लेट्स बिगिन. या शुअर. तर फर्स्ट ऑफ ऑल हे सांगा की तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही जर्नी स्टार्ट कशी केली तुम्ही? सर्वांना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार, मोठा नमस्कार. आणि बाहेर खूप छान पाऊस पडतोय. मला असं वाटलं की मागच्या वेळेसारखं यंदा पण आपला इंस्टाग्राम लाईव्ह पावसात वाहून तर नाही जाणार ना यावेळेस आपली मुलाखत, पण तसं झालं नाही. आणि फायनली वी आर कनेक्टेड आणि मित्रमंडळी येत आहेत. माझा आवाज सर्वांना येतोय? नताशा, कॅन यू हिअर मी? माझा आवाज येतोय? ऑडियन्स प्लीज एकदा रिस्पॉन्स करा की वेदर यू एबल टू हिअर हिम, कारण की मला क्लिअर कट येतोय. हा, म्हणजे एकदा येस येतोय. या खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा लाईव्ह आलो. आणि आता काळच तो आहे, कारण आपण सगळी मंडळी घरात बसलो किंवा कार्यक्रमही होत नाहीत, किंवा आमचे रिपीटेड शोज काही आहेत जे आपण पाहताय, टेलिव्हिजनवर पाहताय, किंवा काही सारेगमाचं 25वं वर्ष जे झालं तिथेही आम्ही, तर ते तुम्ही पाहतच आहेत. पण मला असं इंटरॅक्शन, लाईव्हली इंटरॅक्शन कधी करता येत नाहीये. आताही आपण बोलतो या नेटच्या माध्यमातूनच बोलतो आपण
इंस्टाग्राम आलो, लाईव्ह आलो. खूप आनंद होतोय. सर्वप्रथम मी तुमच्यासारखाच एक सामान्य कुटुंबातला माणूस आजही आहे आणि बडेफार आम्ही गरिबीच्या अवस्थेमधले माझे आई बाबा त्यांनी आम्हा सगळ्या भावंडांना खूप मेहनत करून आम्हाला पढ़वलं, आम्हाला इस काबिल बनाया कि समाज में कुछ करो, कुछ करना चाहिए, तुम्हारी समाज के लिए तुम्हारी जरूरत है. मला असं वाटतं म्हणून की काय सगळी आमची ती जडणघडण आमची जशी आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, टिळक, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महामानवांच्या ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, रमाबाई आंबेडकर असतील, अनेक या अनेक कवयित्री असतील, बहिणाबाई असतील, सरोजिनी बाबर असतील, या सगळ्या विचारवंतांच्या आणि सगळ्या महाथोर व्यक्तींच्या काय म्हणतो ना या सानिध्यात थोडंफार मला वावरता आलं. म्हणजे कसं तर तो विचार माझ्या आजीच्या मनात होता की विठ्ठला तू शिक. आणि मग कॅन यू हिअर मी? या 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 येतोय ना की मोठ्याने बोलायचंय मी? नाही बरोबर. ते विचार आमच्या बाबांनाही आम्हाला ते दिलेले आहेत. आणि चळवळीतनं आमची ही पिढी सगळी तयार झालेली आहे बाबाची. कारण गरिबीच्या घरात आम्ही वाढलेलो आणि काय म्हणूया की समाजाचं भलं करता करता कुठेतरी बाबाने आम्हा भावंडांनाही कॉन्व्हेंटमध्ये टाकून चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि शाळेमधनं मी जेव्हा जात असे तेव्हा शाळेतनं एज्युकेशन कॉम्पिटिशन असायचे किंवा सिंगिंग कॉम्पिटिशन असायचे. तर त्यामध्ये भाग घेणं आणि ते क्रमप्राप्तच आहे. लोकशाहीर विठ्ठल यांचा मुलगा असल्यामुळे तुमच्या अंगावर ते येणारच नाही, यालाच घ्या. आणि मग वर्ग बंक करून मला उठून आणायचे आणि नंतर मग ते वह्या अर्धवट असायच्या आणि बऱ्याच काही गोष्टी मी अभ्यास करायचो नाही, तो गोष्ट वेगळीच आहे. पण शाळेमध्ये क्लासमध्ये नाही, नंदेश को बुलाओ, जस्ट कॉल नंदेश बिकॉज ही इज द वन ही नोज एव्हरीथिंग. मग एज्युकेशन असतील किंवा मग इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स असतील, मग ते गाणं बसवणं, ग्रुप सॉंग्स बसवणं, सोलो सिंगिंग असेल, तर हा सगळा कारण घरातच वातावरण इतकं म्युझिकली होतं. त्याच्यामुळे आमची भांडी पण वाजायची किचन मधली, ती पण म्युझिकलीच वाजायची. टांग 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 सगळं असंच चालू असायचं किचन मध्ये. पण सगळीकडे असं म्युझिकल वातावरण होतं. त्याच्यामुळे वी हॅड बीन, आमचं अपब्रिंगिंग जे आपण म्हणतो की खूप असं सांगीतिक माहोलमध्ये झाल्यामुळे तर ते आमच्या रक्तामध्ये. आणि बाबांनी खूप लहानपणापासनं या सगळ्याची आम्हाला हे नाही केलं बाबांनी, तू हेच करायला पाहिजे, तुम्ही हेच करा, तुम्ही असंच करा आणि मगच तुम्ही, नाही तू डॉक्टरच झाला पाहिजेस, तू इंजिनियरच झालास, असं कधी. शिक एवढं निश्चित आमच्या आईवडिलांनी की तू खूप शिकून मोठा हो. पण त्याही वेळेस गरिबी असल्यामुळे आम्ही जेव्हा मोठे झालो किंवा आम्हाला बऱ्यापैकी समजायला लागलं, या सगळ्या गोष्टी आपणहून आम्ही सगळे करायला लागलो. तर या लहानपणाच्या अनेक गोष्टी आहेत. बाबा बरोबर राहायचो लहानपणापासून, 8 वर्षापासून मी बाबाच्या सोबत, म्हणजे त्याच्याही आधी घरात गाणं होतं, रिहर्सलला बसायचो. पण जसं जसं मला थोडंसं समजायला लागलं, बाबा मला त्यांच्यासोबत कार्यक्रमाला घेऊन जायचे आणि अनेक असे लोकसंगीताचे कार्यक्रम आम्ही शेतामध्ये स्टेज बांधलेला आहे. पूर्वी तमाशे वगैरे हे शेतात व्हायचे. आता थोडंसं आपल्याला थिएटर वगैरे मिळतंय. तर तुम्ही नताशा, तुम्ही खूप चांगले उत्कृष्ट अशा नृत्य दिग्दर्शिका आहेत, तुम्ही क्लास घेता, तुम्ही शिक्षिका आहात, तर तुम्हाला माहिती आहे आताचं कंडिशन वेगळी आहे. पण तुम्ही कदाचित आजची कंडिशन बघितली नाही जी मी पाहिली आहे. म्हणजे मी तिन्ही स्टेजेस पाहिलेले आहेत. असं आहे, म्हणजे तेव्हाचा, मिडल आणि आत्ताचा. तर त्याच्यामुळे खूप सर्कमस्टन्सेस, इतके कठीण परिस्थितीमध्ये आम्ही वाढलो. म्हणजे तुम्ही मला विचारताय की तुम्ही लहानपण कसं गेलं, तुम्ही कसे सुरुवात केली, तर या शेतावर, बांधावर आपली जी ताडपत्री असायची की नाही, ती टाकलेली असायची. 1-2च हायलोजन असायचे
आणि एकच माईक, 2-3 माईक असायचे, एकच माईक फक्त गायकाला असायचा, त्याच्यावरच कोरसची मंडळी पण गायची, आणि एक हार्मोनियमला आणि एक ढोलकीला, बस एवढाच काय तो सरंजाम. आणि त्याच्यावर त्या भोंग्यावर, भोंगा असायचा पूर्वी, डॉल्बी सिस्टम नव्हती, डीजे सिस्टम. तर त्याच्यावर अनेक कार्यक्रम बाबांसोबत, कव्वालीचे कार्यक्रम. म्हणजे मी नेहमी म्हणतो की शाहिरी पण मला एका ठिकाणी बघता आली बाबांबरोबर, आणि कव्वाली आणि गझल नज्म या दोन्ही स्टेजेस मध्ये मी वावरता. तर या बालपणाने मला, बालपणावर माझे बरेच संस्कार झाले. तर बाबांनी ते आमच्यावर केले, आणि सांस्कृतिक संस्कारासोबत साहित्यिक संस्कार पण आमच्यावर अनेक झाले. इथे मला एक खूप तुम्ही सुंदर गोष्ट मांडली की फर्स्ट ऑफ ऑल ना मला सगळ्यांना सांगायला आवडेल की जसं ते बोललेत की ही इज स्टील टुडे, म्हणजे एवढ्या हाईटला पोचून पण ही हॅज अचिव्ड सो मेनी अवॉर्ड, आणि एवढ्या वरती जाऊन पण ना ही इज स्टील डाऊन टू अर्थ. म्हणजे नॉट ओनली हिम बट हिज एंटायर फॅमिली, आई पण आणि बाबा पण तसेच होते की खूप डाऊन टू अर्थ. आज पण तुम्ही हे ना कुठेही भेटलात ना, प्रोग्रामच्या बाहेर किंवा रवींद्रच्या बाहेर, कोणत्याही ऑडिटोरियमच्या बाहेर कधीही भेट झाली ना, ते तेवढ्याच हंबली तुमच्याशी बोलतात. तर दॅट इज एका कलाकाराची ती खरी ओळख असते, अँड ही हॅज मेंटेन दॅट. नेक्स्टली तुम्ही थँक्यू. आणि खरोखर म्हणजे जेव्हा मी भेटलेली ना, आय वॉज लाईक केवढे डाऊन टू अर्थ आहेत. आमची फर्स्ट जेव्हा आपण पहिल्यांदा रवींद्रला भेटलो तेव्हा, तर टिल टुडे व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. नेक्स्टली तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडलात ना की शिक्षण, बाबा त्या काळात पण, इव्हन आजी पण तुम्हाला जे सांगायची की शिकलं पाहिजे. तर आजची पिढी अशी झाली आहे ना की आम्हाला यु नो वी वॉन्ट टू गो फॉर सर्टन आर्ट्स, तर शिक्षणाची काय गरज आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे खूपदा मला असं माझ्या मुलांना सांगायला लागतं, अरे नाही, वी आर इन इंडिया, एज्युकेशन इज अ मस्ट, यू नीड टू टेक एज्युकेशन अलॉंग विथ द अदर आर्ट फॉर्म ऑल्सो. जर का तुम्ही कोणताही आर्ट फॉर्म शिकत असलात तरी एज्युकेशन तेवढ्याच गरजेचं आहे. तर ते खूप छान बोलत. आणि थर्ड म्हणजे द स्ट्रगल दॅट यू टोल्ड की तुम्ही उगीच माणसं मोठी नाही होत. म्हणजे बहुधा असं वाटतं ना लोकांना की नाही हे फॅमिलीतनं मिळालंय तो इझी असतं, इझी होतं ह्यांच्यासाठी इथपर्यंत पोचायला. तर ते तेवढं सोपं नसतं आणि कष्ट खूप असतात त्याच्या मागे. नाही तर असं वाटतं, हो, नाही तर खूपदा असं लोकांचं मत असतं ह्यांचा मुलगा आहे ना इझिली मिळालं. असं नसतं, ते तेवढेच कष्ट करायला लागतात. तर सर थँक्यू, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्स अ लॉट शेअरिंग दोज थिंग्स. सर आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही बाबांबरोबर कार्यक्रमाला जायचे, आणि जेव्हा तुम्ही 8 वर्षाचे होता तेव्हा तुमची तालीम सुरू झाली. तर बाबा गुरु म्हणून कसे होते आणि कशी शिकवायची, म्हणजे त्यांची एक पद्धती कशी होती? काय होतं की मी ह्या जुन्या माणसांना पाहिलेलं आहे. ही जी जुनी मंडळी आहे त्यांची शिकवण्याची पद्धत किंवा त्यांची रियाजाची पद्धत मी पाहिली की त्यांना जर काळी 5ला कार्यक्रमात गायचं आहे तर ते काळी 5 मध्येच रियाज करायचे. नाहीतर आपल्याकडे काय होतं, आपण जरा एक साईन लाईन बघून घेऊया रे, एक अंतरा बघून घेऊया आणि चला चला, असं नाही. अख्खं गाणं ते प्रॅक्टिस करायचं. अख्खं गाणं म्हणजे त्यांनी ते 1000 वेळा गायलेलं आहे तरी ते प्रॅक्टिस करायचं. म्हणजे इथे मी बरीचशी मंडळी आता मला वाटतं येत आहेत, हळूहळू जोडली जात आहेत, नाही का? हो, आणि मेजॉरिटी ऑफ देम कोणत्या तरी कलेमधलीच आहेत. म्हणजे ही ना ती कला शिकणारी मंडळी आहेत ती. हा, कारण मला आपल्याला ते खाली वाचता येत नाही, कारण अजूनही जॉईन होत आहेत बरीचशी मंडळी. तर मला तेच सांगायचंय की ही मंडळी कशी होती ना, खूप कलेवर जीव ओतणारी. आजही आहेत म्हणा, नाही असं नाही, पण तेव्हाच्या मंडळींकडे जरी खाणं पिणं नसेल, फार लेविशनेस नसेल, पण त्यांचं लेविशनेस म्हणजे त्यांची कला होती. ते कलेला खूप प्राधान्य द्यायचे. त्याच्यामुळे ती मंडळी लेजंड का असतात, मी नेहमी लोकांना म्हणतो की लेजंड्स कुणाला म्हणावं किंवा कलावंत कोणाला म्हणावं आणि कलाकार कोणाला म्हणावं. आता तुम्ही म्हणाल कलावंत आणि कलाकार एकच आहे ना, आपण त्याच्याबद्दल बोलूच. पण सुरुवातीला बाबांनी आम्हाला कसं घडून घेतलं की आमच्याकडनं परत परत ती गाणी
मग त्याचा लहजा, मग त्याचा ढंग, मग शब्दोच्चार. कारण आपल्या भावगीतातले शब्दोच्चार वेगळे आहेत, क्लासिकल मधले शब्दोच्चार वेगळे आहेत, लोक परंपरेतले, लोकसंगीतातले, म्हणजे प्रत्येक फॉर्म मधले संस्कार वेगळे आहेत भाषेचे. म्हणजे वाघ्यामुरळीचे संस्कार वेगळे आहेत, इथे गोंधळाचे संस्कार वेगळे आहेत, पोवाडामधले भाषा वेगळी आहे, त्याचा लहेजा वेगळा आहे, कोळीचा लहेजा वेगळा आहे, धनगरचा लहेजा वेगळा आहे, जोगतीनी म्हणतानाचा लहेजा वेगळा आहे, ओवी म्हणतानाची स्टाईल वेगळी आहे, पोतराज म्हणतानाचा वेगळा आहे, वासुदेव म्हणतानाचा वेगळा आहे, पिंगळा म्हणतानाचा वेगळा आहे. अनेक अशी जी गीतं आहेत या फॉर्म मध्ये येतात. गवळण म्हणतानाचा वेगळा आहे, लावणी म्हणतानाचा वेगळा आहे. तर हे सगळे फॉर्म्स बाबा आमच्याकडनं ते त्या गाता गाताच, म्हणजे रियाज करता करताच ते आमच्याकडनं, थांबा हे तुमची चुकली लाईन परत म्हणा, तर ते 100 वेळा लाईन म्हणून घ्यायचे आमच्याकडे. म्हणजे सुरात पण म्हणून घ्यायचे, तालातही म्हणून घ्यायचे, आणि त्या ढंगात म्हणून घ्यायचे. कारण आता आपण बरेचसं बघतो, लाईव्ह शोज मध्ये बघतो मुलं, तर त्यांच्याकडनं मला फार थोडीशी खंत वाटते की त्यांच्याकडनं लहेजावर काम नाही केलं जात. लहेजा म्हणजे तुमचे प्रोनाउन्सिएशन, तुमची डिक्शन, तुमच्या भाषेची डिक्शन. जसे तुमच्या नृत्याची डिक्शन असते की किती वाकलं पाहिजे, किती लवलं पाहिजे, किती ग्रेस आला पाहिजे, हे की नाही? तसंच आमच्या भाषेचंही आहे, आमच्या शब्दांचंही आहे. तो किती ग्रेसफुली म्हणला पाहिजे, तो कसा टाकला पाहिजे, तो किती पॉवरफुली, कुठला शब्द उच्चार त्याचा कसा झाला पाहिजे. तर या शब्दांचं मला आता आजकाल टेलिव्हिजनवर पाहत मला फार फार दुःख होतं की त्या शब्दांवर कोणी काम करत, त्या ओळीवर कोणी काम करत. लोक आजकाल, मला किती हरकत चांगली येते आहे आणि मला किती मी चांगले कपडे घातले आहेत नृत्यासाठी, पण अपवाद आहे, सगळेच असे करतात असं नाही मला म्हणायचं. पण काही अंशी, म्हणजे 60 ते 70% होतं, पण 40% लोक लक्ष देतात, किंवा 70% लोक लक्ष देतात म्हणून 40% चुका होतात, किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर या सगळ्या गोष्टी मला, मी जर पुढे मागे जर उद्या परवा जज झालो तर कदाचित मी त्याच्याकडे जास्त लक्ष देईन की तुमचा शब्दोच्चार कसा आहे. कारण फोक इज नॉट अ जोक. फोकला कोणीही असं, अरे यार ते खंडेरायाच्या लग्नाला कोणी पण गातं, नाही नाही बॉस, कोणी नाही गाऊ शकत. जसं तुम्ही म्हणता ना आमचं शास्त्रीय कोणी गाऊ शकत नाही, तसं लोकसंगीतही कोणीही गाऊ शकत नाही. त्याचा एक बाज आहे, त्याचा एक संस्कार आहे, त्याचा एक ढंग आहे. म्हणजे मला वर गाता येतंय, मी कॅकाटलो म्हणजे लोकसंगीत होत नाही, नाही का? जसं तुम्ही कथ्थकवाले असतात किंवा भरतनाट्यमवाले असतात, नाही नाही असा हात म्हणजे असाच आला पाहिजे, तुम्ही माझ्याकडे असं शिकताय म्हणजे तेच आलं पाहिजे, तसंच आहे ते. तर माझ्याकडे तर मी कुणाला बक्षता नाही किसी को, मी त्यांना थोडस असं, माझ्याकडे पण बरीचशी मुलं गायला कोरससाठी येतात, तर मी त्यांना फार असं हे, कारण काय आहे की हे शिकलं पाहिजे, हे पुढे आपण पुढे दिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी बाबांनी आमच्याकडनं फार करून घेतल्या. आणि पहिली गोष्ट बाबांनी सांगितली असेल तर, बाबांनो प्रामाणिकपणा ठेवा तुमच्या कार्यक्रमात, तुमच्या कलेमध्ये, आणि झपाटले पण ठेवा. म्हणजे आपण असे ना, नाही मुझे कुछ करना है असं पाहिजे. तुमच्यामध्ये ती कलेची प्रेम पाहिजे, तुमच्यामध्ये ती भावना पाहिजे, तरच तुम्ही टिकू शकाल आणि शिकू शकाल आणि टिकू शकाल. हो, शिकणं ऍक्च्युली खूप गरजेचं आहे आणि शिकत राहिलं पाहिजे माणसाने. बहुधा म्हणजे आताचं जनरेशन असं झालंय ना की लाईक आता जे तुम्ही बोललात प्रोनाऊन्सिएशन, तर ते असं झालंय की इव्हन आमच्या क्लासिकल ह्याच्यामध्ये, कारण की भरतनाट्यम मध्ये पण क्लासिकल गाणी असतात, कर्नाटकामधली किंवा कर्नाटकी संगीतामधली, तमिळ, तेलुगू, संस्कृत भाषेमधली. तर खूपदा असं होतं ते प्रोनाऊन्सिएशन येत नसेल ना तर ती ओळ पण सोडून देतात मुलं. एक्झॅक्टली. तर तसं न करता त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि स्किपिंग खूप झालंय, म्हणजे खूपदा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. डान्सिंग मध्ये आहोत ना, गाण्याचे थोडे मार्क गेले तरी चालतील, कारण की एक्झामला गायला असतात, पण ठीक आहे डान्स अच्छा कर लेते ना, तर ते मार्क गेले तरी सोडून देतात मुलं, असं पण होतं. तर खूप तुम्ही चांगलं सांगितलं की प्रोनाऊन्सिएशन खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्या पण
संगीतामध्ये बोला किंवा इव्हन इन डान्स. बिलकुल. सर तुम्ही 2 शब्द मेन्शन केलेले, कलाकार आणि कलावंत, त्याच्यातला फरक? मी एक सांगू का, कलावंत जो आहे तो हाडामासाचा कलावंत. कलाकार आपण, ये कलाकार है, ये कलाकारी करता है इसलिए कलाकार है. पण आपल्याकडे ग्रामीण याच्यामध्ये कलावंत हा शब्द वापरतो. हा जाणून बुजून वापरलाय. हा कलावंत आहे. हा वंत, हा कुलवंत आपण म्हणतो ना, असं एक कलावंत तिथनं आलाय की काय मला माहित नाही, आय डोंट नो. बट एक कलावंत म्हणल्यानंतर एक खूप असा आपुलकी एक त्याला एक वाटते बघा. हा, ही एक खूप चांगली कलावंतनी आहे. हा चांगला कलावंत आहे. हा चांगला कलाकार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, तुम्ही कलाकारी करू शकता. पण कलावंत होण्यासाठी तुम्हाला खूप त्याची तपश्चर्या करावी. तुम्हाला त्याच्याबद्दलची आपुलकी लागते. तुम्हाला दुसऱ्यानं केलेलं काम याची प्रशंसा करावी लागते. तुम्हाला दुसऱ्याबद्दलच्या कामाची, त्याच्या कामाचा आदर तुमच्या मनात असावा लागतो. तो कलावंत. असं मला माझ्या बोबडे भाषेत मी सांगितलं, कदाचित चुकत असेल की नाही मला माहित नाही, पण माझ्या लेखी हे आहे बाबा. मी माझ्या वैयक्तिक दृष्ट्या मी बोललो. खूप खूप छान सांगितलं, कारण की दुसऱ्याच्या कलेचा आदर करणं हेही तितकंच गरजेचं आहे. तो कलावंत, तो घडणारा, तो घडलेला, तो असा जेव्हा आपण आगीमध्ये एखादं वो तपके बाहेर निकलता है, ऐसा क्या बोलता है त्याला, तर तो सोन्यासारखा होतो. त्याला वेळ लागतो. सोनं व्हायलाही त्याला आगीमधनं जावं लागतं. तर तो तसा निघालेला कलावंत, हाडामासाचा कलावंत. नुसतं मला येतंय म्हणून मी काहीतरी टीव्हीवर सादर करतोय आणि मला गुरुने 4 गोष्टी शिकवल्या म्हणून मी उभा राहिलो, तसं नाही. कलावंत हा खूप अनुभवी, त्याने खूप अभ्यास केलेला, त्याने खूप स्ट्रगल केलेला आपण म्हणतो, नाही का. तर ह्या कुठेतरी गोष्टी, तर तो कलावंत होतो. सर तो कलाकार असतो. मला अजून एक प्रश्न पडला, म्हणजे जेव्हा तुम्ही एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींच्या बद्दल सांगत होतात गायकीमधल्या, तर मला असा प्रश्न पडला की त्यावेळेला म्हणजे बाबा जेव्हा हे शिकवायचे किंवा त्या काळात, तेव्हा इंटरनेट नव्हतं किंवा तेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या, तर बाबा स्वतः ह्या कला कशा शिकायचे? म्हणजे कारण की तेव्हा नाही, बाबांचं कसं होतं की त्यांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे ते आता तुम्ही बोलताना ना, ते तुम्ही कसं बोलताय, मग तुम्ही कशी मान हलवताय, त्याचं खूप ऑब्झर्वेशन होतं. मग ते तुमचीच नक्कल करून दाखवत, इतकं ते गोड होते बाबा. तर काय होतं, मला एक मस्करी गंमत केली मी, पण त्यांनी ना कसं आहे की आता ते कव्वालीच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी फिरायचे. तर ते तिथलं जाऊन त्या तिकडच्या प्रकाराला आत्मसात करायचं. कारण तेव्हा काही आपल्याकडे इंटरनेट नव्हतं. आता दाबलं बटन की तुम्हाला जी माहिती आहे ती समोर व्हिडिओ आले, तसं काही नव्हतं. तर त्यांना तिकडे जाऊन, किंवा पूर्वीच्या काळात, पूर्वीच्या वेळेत काय होतं की मुंबईमध्ये हे अनेक परंपरा लोकप्रकार यायचे. आता आपल्याला वासुदेव पण दुर्मिळ दिसतो, आपल्याला पोतराज पण दुर्मिळ दिसतो, आपल्याला पिंगळा दुर्मिळ दिसतो, दिसतच नाही फार. मंगळागौर पण कुठेतरी झाली तर झाली मंडपामध्ये, नाही का. आज नाही तर तिथे मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरी लेस वाजतात ते डीजे मध्ये. म्हणजे आजकाल सगळे बदनामी लोक करायला लागले सगळ्या आपल्या कलेची पण. तर तिकडे तसं पूर्वीच्या जमान्यात हे सगळे लोक, गावचे लोक यायचे आणि इकडचे लोक गावाकडे जायचे. तर ती कलेची देवाणघेवाण व्हायची. हो, आता ती देवाणघेवाण नाही. आणि बाबांनी अनेक या लोकांना पकडून, आता वाघ्या मुरळीची गीतं पकडून स्वतः काही गीतं लिहिली. म्या पाहिला पिवळा झेंडा या देवाचा बाई, अशा काही गाणी, किंवा अनेक गवळणी, जशा इतर गवळणी त्यांनी ऐकल्या, त्याने स्वतः गवळणी लिहिल्या बाबाने, गण लिहिले बाबांनी. म्हणजे पारंपरिक गणांना लक्षात ठेवून पारंपरिक गण शोधली. त्यांच्या नंतर मग ते ज्या नाटकांमध्ये गेले तिकडे वाघ्या मुरळीतला गण, तो एक गण वेगळा. असे अनेक प्रकार बाबांनी शोधले. अनेक मित्रमंडळी त्यांना भेटली. त्यातनं हे सगळं
बरं, कोळी भाषा त्यांची खूप गंमत आहे. कारण आई जेव्हा नायगावला आई बरोबर ते मार्केटमध्ये जायचे तेव्हा ती कोळी, तिथनं त्यांना ते कोळी भाषा काय बोलतायत हे त्यांच्या कानावर पडलं. मग जेव्हा ते जीपीओ मध्ये होते, देवयानी रावराणी मामा शिवाजीचा पोवाडा एकदा, फरमाईश. अच्छा, मला मामा करून टाकलंय होय, माझा मामा केलाय. बर. तर बाबा आमचा, हो नक्कीच बघतो मी, प्रयत्न करतो. तर बाबा आमचा जेव्हा जायचा, त्याच्यानंतर जेव्हा जीपीयू मध्ये कामाला लागला, पोस्ट टेलिग्राम आणि पोस्ट खात्यामध्ये, तेव्हा तिकडे त्यांचा एक मित्र त्यांना सापडला. ते कोळी होते, बरोबर. ते मित्र कोळी होते आणि अंकुश वैती नावाचे. तर ते त्यांच्या घरी जायचे, तर त्या कोळीवाड्यातनं जायचे. मग ती कोळणी शिव्या द्यायची. कशी शिव्या द्यायची? अरे पाठी जेवून ये र मारवत्या, र पाठी माझी पाठी जेवून ये र मेल्या वगैरे, हे सगळं ना इतकं गमतीशीर त्यांनी सगळं डोक्यात ठेवलं आणि त्यांनी त्याच्यावर एक गाणं लिहिलं. अरे ये दादा आवार ये. आता आवार ये, आता हे आवार ये म्हणजे इकडे ये, आवार ये रे दादा. आता आवार ये रे दादा हे कुठेतरी त्यांनी ऐकलं असेल, तर त्यांनी त्याचं गाणं बनवलं आणि HMV मध्ये हिट झालं. म्हणजे पहिलं कमर्शियल हिट गाणं होणं ते लोकशाहीर विठ्ठल उमपांनी या महाराष्ट्राला दिलं. त्याच्यामुळे त्यांना कोळी गीताचा बादशाह असं नाव पडली, अशी पदवी दिली कोळी बांधवांनी. आणि बाबा तू कोळी गीताचा बादशाह आहेस रे विठ्ठला असं म्हणत. म्हणजे त्याने शोधले. मग अनेक कोळी गीतांमध्ये अनेक प्रकार आणणारा माझा बाबा पहिला आहे. मग किल्लेकर असतील, मग वरळीकर असतील, मग वेसावकर असतील, खूप नंतर वेसावकर मंडळी आहेत. म्हणजे मग समिंदर डोलकरा डोलकरा अशी गाणी लिहिणारा माझा बाबा आहे. किंवा घेऊन शिजार ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना भावरा माझा. म्हणजे इतकी सुंदर गाणी, इतकी हलकी फुलकी गाणी, आणि त्याला चालही मधुकर पाठक काकांनी सुंदर दिल्या. मग कोल्यांना देवाची कृपा मावर कोल्यांना पोचतोय समिंदर. आता कोल्यांना पोचतोय समिंदर हे शब्द लिहिणे बाबांनी लिहिले, पण ह्याचा कोणी उल्लेख करत नाहीत किंवा याच्याबद्दल कोणी गात नाही. शोकांतिका ठीक आहे, पण बाबाने अनेक विषय बाबांनी दिले. जसं लग्नामध्ये हळदीचा विषय दिला, किंवा पारशात लग्न बारसा जे आहे, माझ्या बालाचे बरसे जो सात गाजवा आहो बेंडवाले तारा री 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 वाजवा. आता बघा टारा री री री, आता ते शेनाई कशी टारा री री वाजते ना ती. पण त्याने त्या शब्दांना म्हणजे कोळी भाषेमध्ये बारशाचं गाणं लिहिलं. अनेक विषय देणारे लोकशाहीर विठ्ठल उमप आणि त्यांच्या तालमीतले आम्ही. तर ही अशी भाषा, अनेक पद्धतीची भाषा बाबा शिकले. त्या भाषेमध्ये बाबाने स्वतः गाणी, म्हणजे गोंधळ लिहिला, भारूड लिहिलं, अभंग लिहिला, लावणी लिहिली, वगनाट्य लिहिले. अनेक असा शहरी माणूस ज्याने अडॅप्शन करून स्वतः गाणी, गण, पोवाडे रचले, असा माझा बाबा. सर तुम्ही इथे खूप महत्वाचं बोललात की जो म्हणजे अर्थात ते ना सगळ्या कलेमध्ये होते, आणि दुर्दैव आहे खरं म्हणजे की जे कंपोजर आहेत ज्यांनी गाणी लिहिली आहेत की त्यांना तुम्ही सन्मान दिलाच पाहिजे, म्हणजे तो त्यांचा राईट आहे. तर खूपदा असं होतं कोरिओग्राफी करतात किंवा ती गाणी गायली जातात, पण त्यांचे कोणी कंपोज केले ते कुठेच मेन्शन नसतं. म्हणजे रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकली जातात, अरे पण नाव मेन्शन करा ना, कुठून गाणं घेतलंय मेन्शन करत नाही. राईट. मेन्शन करण्यात किती वेळ लागणार? ही आपली मराठी माणसाची शोकांतिका आहे. पण ही ना मराठी माणसांची शोकांतिका आहे. आणि मी हे याच्याबद्दल भांडलो पण आहे आकाशवाणीवर, की तुम्ही फक्त पाऊल खुणा, किंवा दूरदर्शनवर पण मी बोललोय की पाऊल खुणा फक्त काही इतरांच्याच होत्या का? लोककलावंतांच्या पाऊल खुणा नव्हत्या का? 1972 साली जेव्हा दूरदर्शन सुरू झालं तेव्हा माझा बाबा होता सुरुवात करायला. माझ्या बाबाने त्यांच्या सुरुवातीचा पहिला कार्यक्रम झाला असेल तर लोकशाहीर विठ्ठल उमपाचा दूरदर्शनवर 72 साली. आकाशवाणीवर पण कधीपासून गाता येत ते 60च्या आधीपासून, दशकापासून गात होते माझे बाबा. तर काय हे विसरतात लोक. आता हे काय कुठल्या पद्धतीने विसरलं जात आहे
हे मला माहित नाही, तर हे असं होता कामा नये. कारण कलाकार म्हणल्यानंतर कुठलीही जातपात नाही, कुठलाही धर्म पंथ भेद भाषा भेद नाही, वर्ण नाही. तर मला असं वाटतं काही मंडळी जर हा खोडसळपणा करत असतील तर त्यांनाही आपल्याला आवरता आलं पाहिजे. आणि मीच मक्तेदारी घेतली अशा नाही, तर तुम्ही भांडू शकता, कोणीही सांगू शकता की नाही बाबा आमची गाणी लावा, आमच्या मुलांना आमच्या येणाऱ्या पिढीला आमची जुनी लोक परंपरेतली गाणी पण ऐकवा. तुम्ही कट्यार काळजातली जर ऐकवता, तुम्ही शुक्र तारा जर ऐकवता, तर आमच्या वडिलांनी अनेक गाणी गाऊन ठेवली आहेत, शाहीर साबळ्यांनी अनेक गाणी गाऊन ठेवलेली आहेत, अनेक कलावंतांनी गाऊन ठेवलेली आहेत, लावण्या गायलेल्या आहेत, त्या ऐकवा. दूरदर्शनवरनं आणि आकाशवाणीवरनं जुने कार्यक्रम ऐकवा, आम्हाला ऐकायचे आहेत. तुम्ही असं का करता हे मी नेहमी भांडतोच. आणि इथे देवयानी आमची जी रावराणे आहे ती माझ्या मित्राची मैत्रीण आहे असं ती म्हणते आहे. आणि कोणतरी म्हणते की मला गायक व्हायचे आहे, काय करावं लागेल ते तुम्हाला नताशाजी सांगतीलच. हे म्हणजे मेसेज पोहोचवतो. येस, मिनल तावडे यांची ती मुलगी आहे. मिनल आमची मैत्रीण आहे. व्हेरी गुड देवयानी, कशी आहेस तू? आईला नमस्कार सांग. बघा आज नताशा तुमच्यामुळे आमच्या जुन्या मैत्रिणीची मुलगी मला, काय तुमचं काय कमाल आहे. तुम्हाला किती धन्यवाद द्यायचे नताशाजी. नृत्य दर्पण कला अकादमी, नृत्य दर्पण याने आम्हाला उजेडात आणल्यामुळे किती लोक भेटले. येस नताशाजी, येस अप टू यू. तर जसं आता तुम्ही बोललात ना, तुम्ही माझी पण भांडणं ह्याच्यावरनं सुरूच असतात. कारण की क्लासिकल मध्ये पण तेच होतंय की एवढे मोठे मोठे कंपोजर होऊन गेले ना, पण बहुधा घेतात कोरिओग्राफी करायला किंवा व्हिडिओ पोस्ट करतात. आणि ऍटलिस्ट जे माझ्या ओळखीतले लोक आहेत ना, त्यांना तरी मी आवर्जून सांगते की कंपोजरचं नाव मेन्शन होणं खूप गरजेचं असतं. कारण की त्यांनी थोडा लिहायला खूप मेहनत असते. जर का ते लिहिलंच नसतं गेलं, आपण डान्स काय करणार होतो, आपण प्रेझेंट काय करणार. एक्झॅक्टली, बिलकुल बिलकुल. म्हणून सर माझा पुढचा प्रश्न की तुम्ही पवाडे, भारुड हे वेगवेगळ्या ज्या छटा आहेत महाराष्ट्र फोक मध्ये, त्याच्याबद्दल काही सांगता आलं तर? कसं आहे की भारुड जसं आपण म्हणतो की या संत परंपरेनं आपल्याला एक खूप मोठं साहित्य आपण आपल्या मराठी साहित्य म्हणजे मला असं वाटतं इंग्लिश लिटरेचर नंतर मराठी साहित्य खूप जगामध्ये मोठं मान आहे. बरोबर ना की आपलं मराठी साहित्य पहिलं आहे. मी तर म्हणतो की आमचं मराठी साहित्य आहे. कारण की एक्झॅक्टली पलीकडे आहे आपलं. कारण ज्ञानेश्वरी आणि यांचे जे अभंग आहेत, काहीतरी डिस्टर्बन्स येते. हॅलो, इथे नाही येते, त्या साईडला येतोय का? नाही, काहीतरी. हॅलो, येतोय का आवाज आता व्यवस्थित? येतोय सर. हॅलो, आय थिंक नेटवर्क हँग झालंय. हॅलो, येतोय का? हो सर, आता आवाज येतोय. येस. भारुड म्हणूया किंवा अभंग म्हणूया किंवा ओव्या म्हणूया, अनेक लावण्या देखील संत महंतांनी लिहिलेले आहेत. म्हणजे अगदी नामदेवाने तर हिंदी भारुड लिहिली आहेत, अभंग लिहिली आहेत, भजनं लिहिली आहेत. आणि तुकाराम महाराजाने किंवा ज्ञानेश्वर माऊलीने हा जो ठेवा आहे, जो अनमोल ठेवा आहे महाराष्ट्राला देऊन गेलेला आहे. कारण तेव्हाची लोक मंडळी काय ना, अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवत. आणि आजही की ते अंधश्रद्धा कमी झालेली नाही. माणसाची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आजकाल मंडळी कुठं काहीतरी कुठं नादाला लागले. जसं पूर्वीच लोक कुठे भोंदूबाबांच्या नादी लागले तर तिकडे संत महांत त्यांना चिमटे काढायचे, त्यांना ज्ञानाचा चिमटा काढायचा. तर ज्ञानाचा चिमटा काय तर बाबा कुठंतरी मग संसाराची फुगडी कशी,
तुम्ही कुणाच्या नादी लागू नका, तुम्ही तुमचे कुटुंब जपा, तुम्ही तुमचा विचार जपा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय बदलाव करता येईल, या सगळ्या खूप वेगळ्या वैविध्यपूर्ण विचारांनी आपलं साहित्य या ज्ञानेश्वर माऊलीनं, तुकाराम महाराजानं आणि या संत महंतांनी आपल्याला दिलंय. तर अनेक अशी भारुड आहेत. म्हणजे तुमच्यामध्ये जर कुठे इगो आला, कुठं अहमपणा आला, तर तो येता कामा नये म्हणून एकनाथ महाराजानं आणि अनेक लोकांनी भारुड लिहिली आहेत. मग विंचू चावला, विंचू, आता हे विंचू चावला, हा विंचू म्हणजे काम क्रोध विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण चालिला, अरे विंचू चावला. तर हे विंचू हा इगो आपण दूर करायला पाहिजे. आपण आपल्यामधला जो गर्व आहे तो गर्व आपण जर दूर केला तर मला वाटतं माणूस खूप सुखी होईल आणि तो डाऊन टू अर्थ राहील आणि त्याने आपल्या जमिनीवर राहून काम करावं. तर ही पण एक शिकवण संतांनी महंतांनी दिली. त्याच्यानंतर अनेक पोवाडे पण अनेक आपण ऐकले. तुम्हाला सांगतो मी की मी नेहमी म्हणतो की हे पोवाडे जे आहेत हे पवाड म्हणजे एक कीर्ती सांगणार, हे पवाड सांगणारे, तुमची परंपरा सांगणारी ही जी सगळी गोष्ट आहे. तर हातात डब घेऊन आमच्या शाहिराने पोवाडे रचले, आमच्या शाहिराने जनजागृती केली. जशी संत महंतांनी जनजागृती केली तशी शाहिराने जनजागृती केली. तर मला असं वाटतं की हा जो शाहीर होता हा मावळाच होता नताशाचा. कारण तो जेव्हा लढायला जायचा तेव्हा त्याच्या हातात तलवार असेल आणि जेव्हा तो मावळ्यांना चेतवायचा तेव्हा त्याच्या हातामध्ये डफ असेल, असं मी एक शोध लावलेला आहे. आणि असू शकतो, कारण तो जो चेतवतो तो फाईट करायला पुढे असणार, नक्की निश्चित असणार, आणि तोच गाणारा असेल आणि तोच शाहीर असेल आणि तोच मावळा असेल असं मला नेहमी वाटतं. आणि तो महाराजांची कीर्ती जो सांगायचा आणि महाराष्ट्राची कीर्ती सांगायचा, महाराजांची कीर्ती सांगायचा आणि आऊसाहेबांची कीर्ती सांगायचा, मावळ्यांची कीर्ती सांगायचा, संतांची कीर्ती सांगायचा. तर या सगळ्यामुळे पोवाड्याला एक पवाड असं म्हणूया की पोवाडा असं त्याला आपण म्हणूया की पवाड म्हणजे कथा किंवा शाहिरी असं त्याला म्हटलं जात आहे. तर त्या शाहिराने अनेक जनजागृती केली. तर अनेक पोवाडे लिहिले त्या काळी, अनेक शाहीर होऊन गेले. शाहीर गंगू हैबती असतील, त्याच्यानंतर पिराजी सरनाईक असतील, अनेक म्हणजे होनाजी बाळा असतील, म्हणजे अनेक काय म्हणूया आपण. त्याच्यानंतर पठ्ठे बापूराव असतील, शाहीर असतील, शाहीर फरांदे असतील, भाऊ फक्कड असतील, त्याच्यानंतर अनेक असे किती नाव घेऊ मी. त्याच्यानंतर अमर शेख असतील, अण्णाभाऊ असतील, आत्माराम पाटील असतील, शाहीर साबळे असतील, लोकशाहीर विठ्ठल असतील, शेख जैनू असतील, अनेक दत्ता गवाणकर असतील, अनेक शाहिरांनी मग आजपर्यंतच्या शाहिरांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. हे शाहीर कोण होते तर हे शाहीर तुमच्या जीवामध्ये प्राण फुंकणारे होते, तुमच्यामध्ये एक चळवळ निर्माण करणारे होते, तुमच्यामध्ये एक नवचेतना निर्माण करणारी होती. जी ज्वाला तुमच्यामध्ये पेटली पाहिजे ती निर्माण करणारे हे शाहीर होते. आणि पेटून उठा आणि लढा, अन्यायासाठी लढा आणि तुमच्या स्वतःची हक्कासाठी लढा म्हणून आवाज देणारे ही शाहीर होते. सर, हे माझ्या पण वाचनात आलेलं की बहुधा जेव्हा मावळे लढाईला जायचे तेव्हा पवाडे वगैरे गायले जायचे, म्हणजे जो विश्रांतीचा वेळ असायचा त्यामध्ये, जेणेकरून त्यांच्या अंगात रक्तात ते सळसळलं पाहिजे आणि विजय हा झालाच पाहिजे. सर, मला आता तुम्ही एवढं बाबांविषयी बोललात, तर मला आता बाबांनंतर जेव्हा तुम्ही आता प्रोडक्शन मध्ये आलात, म्हणजे डायरेक्शन मध्ये आलात, स्वतःचे शोज वगैरे किंवा म्युझिक गाणी वगैरे तयार करायला लागलात, त्याचा एक एक्सपिरियन्स सांगा आणि त्याचा अनुभव. काय म्हणताय? हॅलो, बरोबर राहायला लागलो. मी बोलली बाबांनंतर जेव्हा तुम्ही स्वतः
प्रोडक्शन मध्ये आलात, डिरेक्शनला आलात, म्हणजे विविध शोज तुम्ही पण बाबांच्या नंतर केलेत, तर त्याचा एक एक्सपिरियन्स सांगा. म्हणजे बाबा असताना तो एक्सपिरियन्स कसा होता आणि मग ते जेव्हा तुमच्या खांद्यावर आलं तेव्हा तो एक्सपिरियन्स कसा होता? काय झालं, बाबा जेव्हा असताना आम्ही महाराष्ट्राचं लोकसंगीत नावाचा एक कार्यक्रम करायचा. हो. काहीतरी असं काहीतरी डिस्टर्बन्स येत आहे. तुम्हाला येत आहे का ते? मला नाही येते सर इथे. सर हेडफोन बघता का? काय पण एक कट करून परत जॉईन होता, तसं करायचं? पण माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हो, तुमचा आवाज क्लिअर कट येतोय. या तर काहीतरी आता गेला आवाज, परत आला. एकच सेकंड. हॅलो. यस, आवाज येतोय? हो, येतोय. या बाबा जेव्हा होते तेव्हा ते महाराष्ट्राचं लोकसंगीत नावाचा एक कार्यक्रम असायचा, ज्याच्यामध्ये तुंबडी गायचे, पोवाडा गायचे, गवळण गायचे, बोबडी गवळण गायचे, लावणी गायचे, फटका गायचे, जोगोवा गायचे, पोतराज गायचे, अनेक असे लोकप्रकार बाबा एकटे करायचे. 3 तासाचा कार्यक्रम बाबा एकटे वेश बदलून करायचे. असा वेश बदलून करणारा असा महाराष्ट्रात मी आजपर्यंत माणूस पाहिला नाही, जो कोळी गीत करतो, जो गोंधळ गातो, जो पोवाडा गातो, जो लावणी गातो, जो फटका गातो, जो वासुदेव करतो, जो जोगतीन करतो, असे अनेक रूप करणारा एकमेव अद्वितीय म्हणजे लोकशाहीर विठ्ठल. त्यांच्यासारखा माणूस मी नाही पाहिला, अजूनही पाहिला नाही. तर आम्ही ते 3 तासाचं करायचे आणि त्याच्यानंतर मग अनेक कार्यक्रम आम्ही करत. पण त्याच्यानंतर 2007ला म्हणजे अनेक मध्यंतरी जांभूळ अख्ख्यानही बाबांनी मग अनेक नाटकं पण केली त्यांनी. काय म्हणूया, गाढवाचं लग्न असेल किंवा खंडोबाचं लग्न असेल किंवा काय म्हणूया, अरे ते संसार असेल, त्याच्यानंतर विठो रखुमाई असेल, अनेक नाटकं बाबांनी केली. जांभूळ आख्यान असेल. तर ह्या नाटकांमधनं ते काम करत असताना ते वेगळं त्यांचं इंडिव्हिज्युअल करत होतेच, पण कुठेतरी मलाही असं वाटलं की हे सगळं चालू आहे 2007ला, की आपण एक प्रोडक्शन का नको करूया आणि मोठं करूया, की बाबा जे परफॉर्म आम्ही 4-5 लोकांमध्ये करतो. त्याच्या आधीच मला वाटतं 1 वर्ष आधी अशोक हंडेंचा मराठी बाणा आला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं खूप लॅव्हिशनेस खूप होती. तर मी असं म्हणलं की अरे याच्यामध्ये लॅव्हिशनेस आहे, अशोक दादांसारखा आपल्याकडे काही एवढा पैसा नाही आहे, आपण काही एवढं भव्य उभं नाही करू शकत, त्यांच्यासारखी आपण 100 माणसं नाही करू शकत. मग आम्ही जरा एक 60 ते 70 लोकांचा एक ग्रुप क्रिएट केला आणि कार्यक्रम मी मराठी नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच्या ओवीपासनं, काकड आरतीपासनं आम्ही सगळ्या गोष्टी, वासुदेवापासनं ते रात्रीच्या, म्हणजे सकाळचा प्रहर, दुपारचा प्रहर आणि रात्रीचा प्रहर, या प्रहरांमध्ये कुठले कुठले फॉर्म्स येतात ते फॉर्म्स सगळे मी बसवले आणि त्याचे आतापर्यंत 1053 प्रयोग आम्ही केले 2007 पासून. तेव्हा मी 2007ला मी पहिला प्रोड्युसर झालो, दिग्दर्शक झालो, संगीतकार झालो, म्हणजे लाईव्ह शोचा बरं का, कॉन्सेप्ट माझ्या होत्या. तर या सगळ्या गोष्टी मला अनुभवता आल्या. प्रोड्युसर म्हणून मी झालो, उभा राहिलो. तर अनेक गोष्ट म्हणजे घरचे दागिने ठेवून कार्यक्रम कसा उभा करणं इथपर्यंत मी सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप विलक्षण अनुभव होता, कारण तुम्ही 5 माणसं घेऊन जाता आणि तुम्ही 50 माणसं घेऊन जाता, याच्यात फरक आहे. म्हणजे अशोक हंडे साहेबांना जमलं असेल ते, पण मला जमलं नव्हतं. पण मी माझी जिद्द सोडली नाही नताशा, आणि मी नाही करणे काय, आपण को ये नैया पार लगानी आहे. आणि म्हणून मी म्हणतो की अशोक दादांकडे सगळं होतं तेव्हा त्यांच्याकडे काय म्हणूया ते सगळं, पण माझ्याकडे तशा काही गोष्टी नव्हत्या. माझ्याकडे एकच माणूस होता आणि तो होता लोकशाहीर विठ्ठल. माझ्याकडे एक्का होता आणि तो होता लोकशाहीर विठ्ठल. ज्या मी मराठीमध्ये बाबा भारुड करायचा, कोळी करायचा आणि तुंबडी करायचा. तर बाबा आमचा 2007-10ला आम्हाला सोडून गेला.
आमचा आत्मा निघून गेला. पण तुम्हाला मी खरं सांगतो, आजही आमचे कार्यक्रम चालू आहेत 2010 नंतर. पण असं एकही क्षण असं वाटत नाही की बाबा या कार्यक्रमात नाहीये. कारण तो सतत आमच्यासोबत विंगेतून बघतोय आमचा कार्यक्रम. आणि त्याच्या आशीर्वादाने, मी चमत्काराला मानत नाही नताशाजी, पण कुठेतरी एक आशीर्वाद असतो, कुठेतरी एक अदृश्य पणे ते आमच्या पाठीशी उभे आहेत. आणि विंगेतनं आम्हाला सांगतायत तुम्ही चुकताय, हा चांगलं करा, अजून चांगलं करा. कारण मला आठवतंय 100,000 प्रयोग तर आमचे आत्ता झाले, पण बाबा जोपर्यंत होते तोपर्यंत प्रत्येक माझ्या पोवाड्याला ते विंगेत येऊन मला दाद द्यायचे. जेव्हा मी पोवाडा गायचो तेव्हा ते विंगेत यायचे आणि हा वा वा असं काय काय त्यांचं चाललेलं असायचं. तर ते विंगेत येऊन माझा अख्खा पोवाडा बघायचे आणि मला दाद द्यायचे. पण त्याच्यानंतरही, बाबा गेल्यानंतरही असं वाटायचं आणि आजही वाटतं की विंगेत बाबा उभे आहेत आणि ते माझा पोवाडा पाहतायत. मी कुठेही गात असलो, मी चॅनलवर गातो असेल किंवा कुठेही गात असलो तरी असं माहित नाही का, असं वाटतं की कुठेतरी आजूबाजूला ते आहेत, कोपऱ्यातून कुठेतरी मला ऐकतायत, मला पाहतायत. सर, आता तुम्ही जसं बोललात की तुम्ही दागिने पण ठेवून कार्यक्रम पुढे घेऊन गेलात, तर भीती नाही का वाटली? म्हणजे कुठेतरी एक जेव्हा हे डिसाईड केलं तुम्ही की आपण आता 60-70 लोकांना घेऊन असं एक प्रोडक्शन उभं करायचं, तर तेव्हा तिथे रिस्क, कारण की रिस्क घेणं अनिवार्य आहे, तर तेव्हा असं वाटलं नाही का जर का फेल झालो तर काय? नाही, याची गंमत तुम्हाला सांगतो. का नाही वाटलं? कारण मला माझ्यावर विश्वास होता आणि माझ्या कॉन्सेप्टवर मला विश्वास होता. हा, पण त्यासाठी मला 2 ते 2.5 वर्ष मला लागली पैसा परत मिळवायला आणि ते रुळावर आणायला. तोपर्यंत मी हार नाही मानली. तोपर्यंत मी माझ्या सगळ्या कलाकारांना, आता मला सगळ्यांची नावं इथे घेता येणार नाही कारण बरेच कलाकार आहेत, सगळ्या वादक, गायक, नर्तक, कोरिओग्राफर, निवेदक, बॅकस्टेज वाले, साऊंड वाले, लाईट वाले, इस्त्री वाले काका, ड्रायव्हर, जेवढे आम्हाला घेऊन गेले, मी सगळ्यांचे इकडे तुमच्या वतीने धन्यवाद. त्या सगळ्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. कारण त्यांनी माझ्या पाठीशी ते आले आणि मीही त्यांना वचन दिलं की मी अर्धवट हा कार्यक्रम सोडणार नाही. 10-15 प्रयोग करून मी बंद करणारा माणूस नाही आहे. करायचे तर 100 प्रयोग तरी करायचे, नाही तर करायचे नाही, असा मी माणूस आहे. तर मग तिकडे काही हो. मग अनेक वेळा मला सेटबॅक आला, पण मी थांबलो नाही आणि कलाकारांनी मला खूप साथ दिल्यामुळे काही कलाकारांना मी विनंती केली की तुमचे मी पैसे आत्ता नाही देणार तर काही अवधीने देईन. पण त्या मंडळींनी, मुलं, हा दादा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काहींना मध्ये मध्ये अडचण वाटायची, मी तेव्हा त्यांना द्यायचो. पण काही एक 7-8 मंडळी राहिली होती, त्यांचे अनेक, म्हणजे त्यांचे 25,000 ते 30,000, 50,000 असे पैसे मी हळूहळू पे केले. पण तोपर्यंत कार्यक्रम उभा राहिला होता आणि त्या अशा मंडळींनी मला साथ केली. पण मी त्यांचे पैसे कधी बुडवले नाही आणि मला कोणाचे पैसे असे ठेवायला आवडत नाहीत, बुडवायला आवडत नाही. कदाचित ते अनवधानानं राहिले तर ते चूक भुलीने राहून जातात. पण पुन्हा एकदा काही आठवण आली किंवा अरे हा चल ठीक आहे. पण जाणून बुजून कलाकारांना त्रास माझ्याकडनं कधी झालाय, जाणून बुजून, म्हणजे याला त्रास द्यायचा असं मी कधीच विचार केला नाही. कधी मुली मागे राहिल्या तर बाबा हिला रिक्षाला पैसे घे रे, हिला सोडून ये बाबा, निवेदन कुणाचाही काय प्रॉब्लेम झाला बाबा तू सोड आणि मग घरी जा. म्हणजे इतकी काळजी, मी इतक्या लोकांची काळजी घेण्याचं माझ्या बाबापासून ते माझ्यात आलं असेल. त्याच्यामुळे आम्ही अनेक, मग मी मराठी नंतर संगीत का मेला आम्ही 200 प्रयोग केले. ते तो एक 80 लोकांचा ग्रुप होता. तो हिंदी कार्यक्रम होता, टोटली हिंदी कार्यक्रम होता. म्हणजे मराठी बाणा असेल तर आमचा मी मराठी असेल टक्कर द्यायला, इकडे आवाज की दुनिया असेल तर आमचा संगीत का मेला टक्कर द्यायला. तर त्यांचेही मॅनेजर, एक 5-6 मॅनेजर संगीत का मेला पाहायला आले होते अशोक दादांचे, आणि खूप त्यांनी भरभरून माझं कौतुक केलं होतं आणि अशोक दादांना सांगितलं होतं की दादा, नंदेश उमपने संगीत का मेला सुरू केलाय हो, असं त्यांनी माझं
तर म्हटलं काय नाही, तुम्ही मोठे आहात, मी प्रयत्न करतो. मग शिवसोहळा असेल, जांभूळ आख्यान असेल, फोक रॉक बँड असेल, युगंधर असेल, शिवसोळ, तर हे सगळ्या प्रोडक्शन्स मी आतापर्यंत करू शकलो. एक जवळजवळ मला असं वाटतं की 6 ते 7 प्रोडक्शन्स आतापर्यंत माझे महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल थिएटर्सच्या अंडर मी हे सगळे प्रोडक्शन आजही चालू आहे. आणि मग युगंधर महामानवांच्या जीवनावर असेल, शिवाजी महाराजांच्या जीवनावर शिवसोहळा असेल, ज्याच्यामध्ये आम्ही 100 ते 125 आर्टिस्ट आहोत. एक महानाट्य आहे. सर इथे खरोखर, आणि हे असंच चालू राहून द्या, कारण की ह्यानी जनजागृती तर होते, पण आपलं जे फोक आहे ते नवीन पिढीला आणि इवन इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड कळतं. तर हे असंच चालू राहून द्या. आणि इथे मला थोडंसं तुम्हाला थांबवायचंय, कारण की ना इंस्टाग्रामचं एक टाइम लिमिट असतो. तर मी परत रिकनेक्ट होते, हे सेशन एंड करून परत आपण रिकनेक्ट होऊया. ओके ओके ओके. Okay guys, yeah, we are back in the part 2 of today's episode. So अच्छा, हा एपिसोड जर का तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर वी आर गोइंग टू अपलोड इट ऑन आवर यूट्यूब चॅनल ऑल्सो. तर तुम्ही तिथे पण बघू शकता आणि शेअर पण करू शकता. अगेन द नेम ऑफ आवर चॅनल इज नित्य दर्पण कला अकॅडमी. यूट्यूबवर पण सेम नेम आहे. तर या, सर इज देअर. Yeah, he is joining us back. Yeah, welcome back. आवाज येतोय? हो. येस सर, माझा फेवरेट म्हणजे तुम्ही जे द्रौपदीवर जे तुमचं काय बोलतात, जांभूळ आख्यान, त्याच्यामधलं कर्णाला पाहून द्रौपदीचं मन, ते माझं खूप फेवरेट आहे. कारण की हा जो बारीक पार्ट आहे ना रिसर्च मधला, की लाईक पुस्तकांमध्ये आहेत पण खूप कमी पुस्तकांमध्ये हे मेन्शन आहे की द्रौपदीला खरं म्हणजे कर्ण आवडलेला, आणि बिकॉज ऑफ श्रीकृष्ण तिने अर्जुनाला वरमाळा घातली. तर तो पार्ट खूप माझा फेवरेट आहे. तर मी ते रिक्वेस्ट करणार आहे तुम्हाला ते गाणं. झाडाची उडाविली फळ अन केली देवगत, झाडाची उडविली फळ अन केली देवगत, अन एका झाडाला एक फळ लईच निर्मळ अन दिठी गाभुळल, अन कर्णाला पाहून, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, अन झाडाची उडविली फळ अन केली देवगत, कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल, अन कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळल. थँक्यू 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 थँक्यू. माझं ते खूप लाडकं गाणं आहे. खूपच मस्त आहे. खूप छान चाल त्याची केली आहे. अच्युत ठाकूर साहेबांनी, पंडित अच्युत ठाकूरांचे आपण इथे त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवायला हव्यात. आणि दिग्दर्शक अजित भगत साहेब, त्यांनी खूप छान, आणि सुरेश चिखले काकांचं हे लिखाण आहे, आणि बाबांनी आणि त्या कलाकारांनी कमाल केली, सगळ्या कलाकारांनी. म्हणजे आता या नाटकाला मला असं वाटतं 90 साली बघा ना, तर 90 साली हे नाटक आलं होतं. म्हणजे 30 वर्ष झाली आहेत का? 28-30 वर्ष. हो हा, इतकं जुनं नाटक. आणि आमचंही आता 200वा प्रयोगला आम्ही टेकू आता. ज्या आमच्या नाटकाला आम्हाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड मिळालाय. बाबा 43 मीटर घालायचे, पण जेव्हा मी सुरू केलं नाटक तेव्हा 50वा प्रयोग होता. तर म्हटलं आपण काय वेगळं करायचं, तर म्हणून मी मग 50 मीटरचा अंगरखा घातला. मग तो आत्ता माझ्याकडे आहे.
ओके. आणि तो 7.5-8 किलोचा वजन आहे त्याचं. तर तो घालून 3 तास मी नाचत. हा, मी परफॉर्म करतो. परफॉर्म करणं हे एवढं 1.5 ते heavy. 2 हो. ते 3 किलोचे काहीतरी घुंगराचे वजन आहे. हम्म. जास्त आहे असं एका पायांमधले. तर ते सगळं आभूषण आम्हाला, लॉंगेस्ट प्ले अँड हेवीएस्ट ऍक्सेसरीज, अमेझिंग Accessories. वर्ल्ड रेकॉर्ड मिळालाय जांभूळ आख्यानाला. आणि आता आम्ही Congratulations. 200वा प्रयोग लॉकडाऊन नंतर नक्कीच लवकरच करू. नक्की. आणि मला पण कारण आपले बघायचंय, कारण प्रेक्षक बिलकुल आम्ही पण सगळे उत्सुक आहोत. आणि प्रेक्षकही निश्चित उत्सुक असतील की ते कधी नाटक मंडळींना पुन्हा पाहायला एकदा, मिळणार. हो, पुन्हा बिलकुल एकदा बिलकुल बघायला मिळेल. हो, खरोखर. सर, तुम्ही विविध, म्हणजे नॉट ओनली इन इंडिया बट यू हॅव परफॉर्म इन फॉरेन कंट्रीज ऑल्सो. तर बिलकुल. सर्वप्रथम तर आपली महाराष्ट्राची कला तिथपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तिकडचा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप आवडेल सांगायला की मी पहिलं गाण्यासाठी गेलो नाही. पहिला परफॉर्मन्स आम्ही रणांगण नाटक, माझं पहिलं कमर्शियल नाटक 1999 साली झालेलं. त्याचा 75वा प्रयोग, 75th शो आम्ही लॉस एंजलिस, आम्ही कॅलिफोर्नियामध्ये केला होता. सॅन होजे या गावामध्ये केला. इथे सेकंड कन्व्हेन्शन होतं, महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम होता. आणि कचकचून, बापरे काय सांगू मी, 6 स्क्रीन लागल्या होत्या. म्हणजे इकडे 3 स्क्रीन, तिकडे 3 स्क्रीन. 20,000च्या वर पब्लिक बसलं होतं. इतकं पब्लिक भरलं होतं. त्या पूर्ण ते कन्व्हेन्शन सेंटर, इतकं मोठं कन्व्हेन्शन सेंटर होतं. आम्हाला पण, आम्ही जेव्हा प्ले आमचं सीन झाला की आम्ही पडद्यावर पाहायचो, तर आम्हाला असं वाटत की काही चित्रपट सुरू आहे की काय. रणांगण. तर त्या रणांगणाने मला पहिली माझी परदेशवारी 99 साली झाली. आणि मग अनेक वेळा अमेरिकेत 5-6 वेळा जाऊन आलो. पण कार्यक्रमाच्या माध्यमातून लंडनमध्ये पहिला परफॉर्मन्स मी स्वतःचा इंडिव्हिज्युअल दिला असेल तर तो लंडनमध्ये, मॉरिशसमध्ये जाऊन आलो. मॉरिशसमध्ये सगळं मराठीचं आपलं कल्चर आहे. अमेरिकेमध्ये अनेक मराठी लोक आहेत. आणि काय सांगू, म्हणजे चायनामध्ये नव्हते फार मराठी लोक, पण तिकडे त्यांना आपलं कल्चर खूप आवडलं. आपला फेटा, आपली लावणी, आपलं ढोलकी, हे ते खूप त्यांनी नाचले सगळे. लंडनमध्ये तर आपली मराठी लोक आहेतच, इतर काही लोकही बघायला आली. तर खूप छान वाटतं. कारण काय झालंय की गंमत म्हणजे अशी आहे की आपल्याकडे लोकसंगीत भारतामध्ये महाराष्ट्र कल्चरमध्ये आहे, पण तिकडे जेव्हा जातात तेव्हा परदेशामध्ये क्लासिकलला जास्त महत्व दिलं आतापर्यंत गेलं. मग भावगीत असतील, मग तबला क्लासिकल असेल, सतार असेल, फ्ल्यूट असेल, तुमचं भरतनाट्यम, कथ्थक असेल, पण लोकपरंपरा, लोकसंगीत हे फार कमी गेलं होतं. तर मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी लावणी तिकडे जाऊन त्यांनी प्रेझेंट केली सुरेखाताईंनी, पण कसं इंडिव्हिज्युअल परफॉर्म नाही केला. पण मला ते भाग्य आलं एक लोकसंगीतकार म्हणून की माझे नंदेश उमप लाईव्ह इन कॉन्सर्ट लोकरंगाचा झाले. मी ते लंडनमध्ये केला. मी लंडनमध्ये 2दा जाऊन आलो. आत्ता अमेरिकेला ऑक्टोबरमध्ये मी 1 महिनाभर होतो. मी अगदी साऊथ वेस्ट, ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट सगळं फिरलो. मी सगळं साऊथ नॉर्थ आम्ही सगळं कव्हर केलं अमेरिकेमध्ये. जवळजवळ 8 शो केले. लोकसंगीतावर होणारे 8 कॉन्सर्ट ही पहिलीच वेळ होती. लंडनमध्ये मी 2018ला गेलो. तिकडे लोककलावंताची मराठी न्यूज चॅनलवर मुलाखत जर केली असेल तर मी पहिला असेल. मॉरिशसमध्ये कसं काय मंडळी नावाचे चॅनल आहे मराठी, त्याच्यावर पहिली मुलाखत देणारा मराठी लोककलावंत मी असेन. त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी माझ्या याच्याकडनं झाल्या. तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला खरं सांगतो, लोक वेडे झाले जेव्हा आमचं लोकसंगीत त्यांनी ऐकलं. म्हणजे एक बर्वे नावाच्या बाई होत्या फिलाडेल्फियामध्ये. तर माझा कार्यक्रम संपला आणि निवेदक नव्हता आमच्या कार्यक्रमात. इंट्रोडक्शन करून ते मोकळे झाले आणि कार्यक्रम माझ्या हातात चाव्या दिल्या. आणि मी जय जय राम कृष्ण हरी असं मी प्रेक्षकांमधनं आलो. तर प्रेक्षक पण उभे राहिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळे माझ्यावर गात होते. तर कार्यक्रम संपल्यानंतर एक बर्वे नावाच्या बाई अशा थरथरत आल्या. म्हणजे तिकडे मला लाईन लागली होती मला भेटायला यायला.
सगळ्यांची. तर त्या अशा थरथरत आल्या, रडत होत्या, डोळे पाणावलेले होते त्यांचे असे. आणि मी त्यांना म्हणाल, माझं लक्ष गेलं, मी त्यांना म्हटलं की अरे त्यांना आधी वर घ्या, त्या का रडतायत, त्यांना आधी वर घ्या, त्यांना मला भेटायचं आहे. तर त्यांना काही लोकांनी असं धरून वर आणलं आणि खूप गर्दी जमली होती. त्याच्यामध्ये त्या अशा खूप वयस्कर होत्या आणि हेफ्टी होत्या अशा. तर त्या माझ्या हातात हात धरून त्या अशा रडायला लागल्या आणि त्या थरथरत होत्या. लिटरली थरथरतो ना आपण, बोलताना माणूस एखादा गहिवरलेला असतो ना, तर थरथरत होत्या. आणि मला म्हणाल्या की नंदेश बाळा, तुझा कार्यक्रम इतका विलक्षण होता, इतका सुंदर होता की 40 वर्षात मी अमेरिकेत असा कार्यक्रम पाहिला नाही. ही माझी प्रतिक्रिया मी कधीच विसरू शकणार नाही. आणि सगळ्यांनी परत एकदा जे स्टेजवर होते ते परत त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि तुम्हाला सांगतो, माझे 8च्या 8 शो स्टँडिंग ओवेशन आम्ही घेतलेले आहे. 8च्या 8 शो. काही 2-3 शोजला आम्हाला गर्दी नव्हती, कारण नंदेश उमप कोण आहेत हे लोकांना माहीत नव्हतं किंवा जाणून घ्यायचं नव्हतं. आपल्या मराठी लोकांमध्ये अजूनही तो न्यूनगंड आहे, अजूनही ती अजूनही परंपरा. आपण महाराष्ट्र सोडला पण अजून आपण त्याच्यातनं मानसिकतेतनं बाहेर आलेलो नाही आहात. आणि मी हे खूप ओपनली आपल्याशी बोलतोय, कारण मी कुठल्याही गोष्टी घाबरत नाही किंवा कोणालाही जुमानत नाही. कारण मी कुठल्याही धर्म, जात, पात याच्यामध्ये बसणारा माणूस नाहीये. तर तिकडे आम्हाला खूप असे, अरे उमप का, अच्छा. बऱ्याच लोकांनी तिकीट्स घेतलं नाहीत, बरेच लोक जाणून बुजून आले नाही, बरेच लोक तर म्हणाले की यांना का बोलवलं. आता ते कोण होते, काय होते, तो संशोधनाचा विषय आहे. तो आपण नासाला जाऊन त्याचं संशोधन करूया, तो वेगळा विषय आहे. तर पण मी कधी खचलो नाही. पण माझे ऑर्गनायझर खूप स्ट्रॉंग होते, त्यांना माहित होतं. ते म्हणाले, नंदेश तुम्ही चिंता करू नका, मला तुम्हाला इथे आणायचंच आहे. आणि गेली 2 वर्षापासून आम्ही ट्राय करतो, पण लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. आणि मग जेव्हा आम्ही गायला लागलो तेव्हा लोक व्हिडिओज करून लोकांना सांगत होते, फेसबुक लाईव्ह चालू होता की लवकर या, कार्यक्रम सॉलिड सुरू आहे. पण तोपर्यंत आमचा कार्यक्रम संपलेला असायचा. आणि तोपर्यंत जे 30-35 लोक असायचे, जे सुरुवातीच्या 1-2 प्रयोगाला होते, नंतर आम्हाला भरघोस प्राधान्य मिळालं. आम्हाला चांगली लोक भेटले आणि काही खुजा विचारांचे लोक भेटले. पण हे सगळीकडेच असतं. पण म्हणून मी त्यांच्यावर कधीच रागवलो नाही किंवा नाराज नसतो. मी नेहमी हे विचार करतो की त्यांनी तसा विचार केलाय, पण आपण तसा विचार नाही करायचा. आपण कुठून आलो, आपली जात काय, आपला धर्म काय, हा त्याने जरी काढला असेल तरी त्याची जात काढणं हे हा आपला संस्कार. मग आपली जात काय, आपली कलेची जात आहे, तर ती कलेच्या भाषेतनच त्याला जर आपण उत्तर दिलं तर किती चांगलं राहील. मग मी तसंच करतो, मी माझ्या कलेच्या भाषेतनं बोलतो आणि मग त्यांना माझ्या कलेची भाषा समजते. कारण मग माझी जात त्यांना समजते, ये कौन सी जात का है बात. पण ती खरी गोष्ट आहे की मराठी माणसामध्ये ते आहे. आणि मी आधीच्या पण एपिसोड मध्ये बोलली आहे, मी पण क्लिअर कट बोलते. तर खेचण्याची ते आता पूर्वीसारखं राहिलं नाहीये. ऍक्च्युली खूप लोक ब्रॉड माइंडेड पण आहेत, नाही असं काही अंशी काही अपवाद आहेत. पण आपण त्यांना दोष न देता त्यांना आपण आपलंसं कसं करू, मला असं वाटतं याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा. नाहीतर ही दरी वाढत जाईल. त्याने पण तसाच वागला तर मी पण तसाच वागला. तो जर सवर्ण असेल, मी जर मागासवर्गीय असेल, तो जर ब्राह्मण असेल, हा जर क्षत्रिय असेल, तो जर वैष्णव असेल, मी सगळ्यांना जर वेगळ्या चष्मेतनं पाहत राहिलो तर मी कधीच कोणाच्या जवळ येता येणार नाही मला. आणि त्याच्याने दोन्ही गडच्या दरी वाढत जाणार. तर ह्या दऱ्या आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत. ह्या साखळ्या तोडून आपल्याला सगळ्यांना एक दिलाने एकमेकाचा एक्सेप्ट करत, तुमचा धर्म कुठला मी एक्सेप्ट करायला पाहिजे. माझी कितीतरी मुसलमान मित्र मला दर्ग्यात घेऊन जातात, मी त्यांच्या चादरीला हात लावतो, मी तिकडे रिस्पेक्ट करतो. माझे कितीतरी ख्रिश्चन मित्र कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे त्यावेळेस माझे ख्रिश्चन मित्र मला चर्चमध्ये घेऊन जायचे. अनेक माउंट मेरीला आम्ही जायचो, आम्ही मजा करायला जायचो. पण इकडे गेल्यानंतर, मी तिकडे गेल्यानंतर माझे विचार तर नाही ना बदलत आहे. तो माझा विचार आहे.
जे माझे संस्कार आहेत, जे मला लोकांसाठी, गरिबांसाठी, पीडितांसाठी करायचं आहे, ते मी टाकलेलं नाही. जिथे अन्याय होईल तिथे मी बोलणार, कारण मी एका शाहिराचा मुलगा आहे, मी एका परंपरेतनं येतो. त्याच्यामुळे मी ती माझी ती माझी जात मी नाही सोडणार. माझी कलेची जात आहे, माझी चळवळीतली जात, माझी परंपरेतली आहे. जिथे अन्याय होईल, मग गरिबावर असेल, श्रीमंतावर असेल, कुणावर असेल, तिथे आपण उभं राहायचं. येस, खूप खूप छान बोललात की एक्झॅक्टली. आणि तोच खरा, मला असं वाटतं तोच खरा माणुसकीचा धर्म आहे की तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे उगाच म्हणलं नाहीये की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाण. सर, तुम्ही जेव्हा फॉरेनला गेलेलात तेव्हा म्हणजे माझा तरी एक्सपिरियन्स असा राहिलाय वेन वी गो ना, की जो रिस्पेक्ट तिकडे आपल्या फोकला किंवा आपल्या क्लासिकलला मिळतो, तो इकडे तेवढ्या ह्याच्यात बघायला नाही मिळत. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? नाही, काय आहे की कसं आहे, आता आपण आपल्या इथे नेहमीच आपल्याला टीव्हीवरनं किंवा आपल्याला कार्यक्रमातनं आपल्याला तो अनुभवता येतो. आता बरेच लोक गोंधळ ठेवतात, बरीचशी मंडळी लग्न झालं की गोंधळाचा गाठ घालतात, वाघ्या मुरळी असतं, तर हे सगळीकडे होतं. पण तिथे तो प्रकार पाहता येत नाही, लाईव्हनेस बघता येत नाही त्यांना. आता इथे नेहमीच आम्ही कुठे ना कुठेतरी कार्यक्रम करतो. तुम्ही आम्हाला वाशीला येऊन पाहू शकता, तुम्ही आम्हाला दीनानाथला येऊन पाहू शकता. मंडळी आम्ही कुठे नांदेडला गेलो तर नांदेडची माणसं आम्हाला येऊन कार्यक्रम पाहू शकतात, पुण्यातली लोक येऊ. पण कसं आहे, इकडे अमेरिका आणि भारत असा हा खूप मोठा डिस्टन्स. तर जेव्हा आपण तिकडे जातो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्याच्यामुळे त्यांना ते खूप हायसं वाटतं, नाही का? त्याच्यामुळे ते खूप आपुलकी आणि त्याचं महत्व थोडंसं वाढतं, ते दूर असल्यामुळे. आणि मला नेहमी जाणवलं की लोकांना त्याची सवय लावली आहे. म्हणजे आता लाईव्ह शोची नंदेश उमप पासून तिकडे सवय झाली आहे लोकसंगीताची. आणि ते माझे मित्र शैलेश शेट्टे नावाचे आहेत, त्यांचं मी आभार मानेन की त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं. आणि त्यांनी हे, नाही नंदेश तुम्ही इकडे आलाच पाहिजेत, तुम्ही काय आहेत इकडच्या लोकांना तुम्हाला मला दाखवायचं. म्हटलं चला मी तुमच्याबरोबर येतो. आणि तिकडच्या मंडळींनी पण मला खूप प्रेम दिलं. फिलाडेल्फिया असेल, बॉस्टन असेल, डेलास असेल, LA असेल, बे एरिया असेल, खूप खूप मित्रमंडळी झाली. कितीतरी आजही प्रेम करतात. आणि मॉरिशियस मधले असतील किंवा काय म्हणूया आपण, लंडन मधले अनेक माझे मित्र आहेत, अमेरिकेतले आहेत. खूप खूप लोकांनी मला खूप प्रेम दिलं. म्हणजे कतारमध्ये खूप मोठा फॅन फॉलो, माझे खूप चांगले मित्र आहेत. तिथेही जाऊन मी पहिला कॉन्सर्ट केला. तर तिथेही लोकांनी, मला वाटतं 2016 की 17 होता, तर तिथेही अमेझिंग लोकांनी रिस्पॉन्स दिला. खूप छान वाटतं. ओके, इथे माझ्या गुरु जॉईन झाल्यात, श्रीमती तमन्ना नायर. तर हॅलो ताई, नमस्कार आणि थँक्स फॉर जॉईनिंग. तिचा नेहमी सपोर्ट असतो. शी इज माय गुरु. आणि तिच्यामुळे मी फॉरेनला जाऊन परफॉर्म केलं. माझा फर्स्ट परफॉर्मन्स आहे अँड शी टूक मी, शी चूज मी इन द ग्रुप. सो थँक्यू ताई. तर ताईमुळे मीही फॉरेनला गेली, तिच्यामुळे मला तो योग आला. ग्रेट ग्रेट. आणि सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लोकशाहीर विठ्ठल उमपाने लिहिलेली कविता आहेत, मग गझल आहेत, त्याविषयी जरा. तमन्नाजी नमस्कार. येस, आणि निश्चितच आपण पण काम करू. हमारी भी तमन्ना रहेगी आपके साथ काम करने. त्या पण महाराष्ट्रीयन आहेत. शी इज बीन मॅरिड साऊथ इंडियन. आणि त्यांनी पण आपलं काय बोलतात, टेलिव्हिजन्स आणि पिक्चर्स केले आहेत, नाटक पण केलंय. ते स्वतः जाऊबाई जोरात नाटकामध्ये त्यांनी काम केलंय. मग आता रिसेंटली माझ्या नवऱ्याची बायको त्याच्यामध्ये पण होत्या त्या. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. हा, तुम्ही काहीतरी गझल बद्दल विचारत होता. गझल आणि कविता, बाबांच्या कविता, गझल. बाबांना कवितेचं ऍक्च्युली फार आधीपासून बाबांना वेड होतं कवितेचं.
आणि ते कविता करायचे कसे, तर चालीवर कविता गाणी लिहायची. पूर्वी ही कव्वाली व्हायची की नाही, तर दुसऱ्या चाली म्हणजे घर आया मेरा परदेसी आस बुझी मेरी, आता हे चाली जे येतात त्याच्यावर कव्वाल्या व्हायच्या. किंवा मग अनेक म्हणजे मग चलते चलते काय या गाण्यावर गाणी असायची, तेव्हा त्याच्यावर रचले जायचे. पण तेव्हापासून त्यांना छंद लागला तो गाणी करायचा, आणि तेव्हापासून कविता आणि मग अनेक मग सुरेश भट साहेबांचा त्यांचा संपर्क आला, मंगेश पाडगावकरांशी त्यांचा संपर्क आला, यशवंत देव काका उत्तम कविता लिहिणारे, उत्तम भावगीत लिहिणारे, अनेक संगीतकारांबरोबर बाबांनी म्हणजे दत्ता डावजेकर असतील, श्रीनिवास खळे काका असतील, यशवंत देव काका असतील, श्रीकृष्ण चंद्रात्रे असतील, प्रभाकर पंडित असतील, अनेक संगीतकार, अनेक त्याच्यानंतर मधुकर पाठक काका असतील, या सगळ्यां राहिल्यामुळे त्यांचा फायदा असा झाला की कवितेचं एक वेगळंच चॅनल त्यांचं सुरू झालं. आधी ते कव्वाल्या लिहायचे, कव्वाली गायचे, पण स्वतःच लिहायचे आणि गायचे बरं का. ते कुठे ते कोणी कव्वाली लेखक नव्हता, ते स्वतः लिहून कव्वाली सादर करायचे. तर कवितांचाही छंद असाच त्यांना लागला, आणि हे कविता करता करता गझलांचा छंद त्यांना लागला. म्हणजे काय, गझल कव्वाली तर ते करत होतेच, पण तेव्हा त्या कव्वालीच्या याच्यामधले अब्दुलराव चाऊस तेव्हाचे कव्वालकार, जानी बाबू ज्याने आपण खलीवली 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 त्यांचं ऐकलं असेल, पण हे त्यांचं फेमस झालेलं गाणं. पण त्याच्याही आधी त्यांनी खूप कव्वाल्या गायलेल्या. परत अजीज नाजा, ही सगळी म्हणजे तुला हिफाजत करले, ही सगळी तेव्हाची प्रल्हाद दादा, ही सगळी कव्वाल गाणारी तेव्हाची कव्वाल मंडळी. तर त्यांच्याबरोबर राहून बाबांना अब्दुलराव चाऊस, अजीज नाजा हे त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांना गझल छंद, हमद म्हणजे नज्म, हमद याचा काय अर्थ आहे हे सगळं बाबा शिकले. म्हणजे कव्वालीतला आणि गझल मधला हा प्रकार पण बाबा शिकले. कव्वालीमध्ये हमद गायली जाते, म्हणजे हमद म्हणजे प्रार्थना. ओके. कव्वालीमध्ये प्रार्थना गायली जाते. मग बाबांनी हमद मराठीमध्ये आणली, बाबा मराठीमध्ये गायला लागले हमद, प्रार्थना, कव्वाली. म्हणजे अनेक काय म्हणूया ना, या मंडळीने खूप नवीन नवीन इन्व्हेन्शन्स केले. हे कोणाला माहित नाहीये, कोणी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की लोक काय डेप्थ आहे, काय ते गझलकार कसे आहेत, ते कवी कसे आहेत. आमच्याकडे फक्त एका माणसाचं गायला लागलं की त्याचंच गायचं किंवा त्याचीच कविता गायची, पण त्याच्या दुसऱ्याबद्दलचा अभ्यास करून हा माणूस पण कसा श्रेष्ठ आहे. जसं बाहेर परदेशामध्ये आपण पाहिलं जातं की त्यांचे अनेक गायक कलावंत अनेक कलाकारांना उजेडात आणण्याचा प्रयत्न करतात, तसं आपल्याकडे थोडंसं अजूनही ती समज थोडीशी कमी असल्यामुळे असो, लोकांना त्याची सवय होईल चांगल्या गोष्टीची. तर म्हणायचा उद्देश मला हा आहे की मग गझला कशा, तर देखावे बघण्याचे वय निघून गेले, सुरेश भटांची गझल ते एकदा त्यांनी ऐकली, तर त्याच्यामध्ये थोडस नकारात्मकच्या गोष्टी होत्या. देखावे बघण्याचे वय निघून गेले, हे करण्याचे हे वय निघून गेले, असं होतं. तर बाबांना त्याच्यावर एक पॉझिटिव्ह गझल सुचली की ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. बाबांनी लिहिलंय बरं का, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. आता पाऊस पडतोय म्हणून अंधारले आभाळ गरजो कितीही मेघ. नताशाजी, बाबांनी काय लिहिलंय की अंधारले आभाळ गरजो कितीही मेघ, पाऊस झेलण्याचे हे वय अजून आहे. किती पॉझिटिव्ह. वयमान कितीही झाले वयात काय आहे, ते असं म्हणतात. कारण त्यांचंही वय तेव्हापर्यंत 60-70 आलं होतं की वयमान जरी झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे. मला इथे एक क्वेश्चन विचारायचंय, विचारू का? म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, बाबांचं शिक्षण किती होतं? बाबा किती शिकलेले? बाबा 6वी पास होते, इंग्लिश मिडियम. ओके, इंग्लिश नायगावला त्यांची शाळा. हो, नायगावला ते इंग्लिश मिडियम मध्ये होते, शाळेत होते.
मग तेव्हा ते ब्रिटिश इंग्लिश स्कूल वगैरे असायच्या तशा. ब्रिटिश इंग्लिश नाही आपली. हा तेव्हा म्हणजे बरोबर आहे. बिकॉज दॅट टाइम ब्रिटिश सिलेबस जन्म बाबाचा. तर बाबांचं इंग्लिश खूप चांगलं असणार, कारण की आय रिमेंबर तेव्हा काय ते बालपणाचं इंग्लिश म्हणजे हा CAT कॅट कॅट तेव्हाच ते इंग्लिश असेल. तेव्हा काही फार असं ऍडव्हान्स इंग्लिश नव्हतं. पण त्याच्यानंतर त्यांचं सगळं बालपण सगळं मराठीमध्ये आणि सगळं त्यांची मित्रमंडळी त्यांचं वाचन हे सगळं खूप मराठीत झालं. ते इंग्लिश त्यांना समजायचं, पण बोलता फार फार तुटकं मुटकं बोलायचे, पण फार कॉमिक बोलायचे. बाबा आमचे फार कॉमेडी होते, फार कॉमिक बोलायचे. व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन. म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यू व्हेरी लाईव्ह ही वॉज व्हेरी लाईव्ह. त्यांच्यासारखा लाईव्ह माणूस फार क्वचित बघितला मी. हा मी प्रश्न मुद्दामून विचारला, कारण की बहुधा आता आपल्याला दिसतं इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, दिस वर्कशॉप, दॅट वर्कशॉप, टू चेंज युअर मेंटॅलिटी, टू चेंज द थिंकिंग प्रोसेस. पण बाबांचा तो थिंकिंग प्रोसेस त्या काळातले असूनही होता, म्हणून मी तो प्रश्न विचारला की बाबांचं शिक्षण किती होतं. आता मेनी पीपल सेमिनार अटेंड करो, दे गो फॉर दिस सेमिनार, दॅट सेमिनार, ह्याच गोष्टीसाठी की टू चेंज युअर मेंटॅलिटी अबाउट युअर थिंकिंग, अबाउट युअर एज फॅक्टर. तर ह्याच्यासाठी आता सेमिनार्स करायला लागतात लोकांना, आजच्या पिढीला. तर म्हणून मी विचारला प्रश्न की बाबांचं शिक्षण किती होतं. आणि असं चिरतरुण व्यक्तिमत्व होतं त्यांचं. म्हणजे बिलकुल 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 सगळ्यांशी समान वागणं होतं, प्रेमाने वागणं. सर, बाबांनी अजून एक गाणं जे लिहिलेलं, माझी मैना गावाकडे राहिली. तर सॉरी, हे बाबाचं नाहीये, हे अण्णाभाऊ साठे. ओके. हा, हे स्वातंत्र्य सैनिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिले. आय एम सॉरी. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात ते जवळजवळ 58च्या काळात लिहिले होते. 58-59, कारण 60ला संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. म्हणजे आपल्याला महाराष्ट्र आपल्या काबी झाला. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. ही मुंबई पण आपल्या महाराष्ट्रात आपल्याला मिळाली ते या शाहिरांमुळे. दत्ता गवाणकर असतील, शाहीर अमर शेख असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, प्रबोधनकार ठाकरे साहेब असतील, माननीय मग आचार्य अत्रे असतील, श्रीपाद डांगे असतील. हॅलो, बाबांनी हे गाणं गायलं होतं ना? पण बाबांनी सांगतो मी तुम्हाला इतिहास सांगतो. कारण 63 साली 62-63 साली त्यांना अण्णाभाऊ साठेंची ओळख झाली. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1920चा, बाबाचा 31चा, म्हणजे 10 वर्षाने मोठे होते अण्णाभाऊ साठे. तर त्यांची भेट खूप लेट झाली, म्हणजे 60च्या नंतर झाली, संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर. कारण तोपर्यंत बाबा कव्वाली आणि चळवळीमध्ये कार्यक्रम, कारण पोटापाण्यासाठी त्यांनी कव्वालीचा पत्करला होता, भजन अभंग जाऊन गात होते, कुठे कुठे कार्यक्रम करत होते. पण आकाशवाणी आणि दूरदर्शनवर जेव्हा बाबाची गाणी ऐकली, सॉरी, आकाशवाणीवरनं आणि HMV वरनं, दूरदर्शन तर 72ला आलं, पण जेव्हा ऐकली तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी त्यांना बोलावून घेतलं आणि 63 मध्ये त्यांची ओळख झाली. आणि अण्णाभाऊ 69ला वारले, 1969ला ते गेले. तर तेव्हा अण्णा गेल्यानंतर किंवा बाबा अण्णा असेपर्यंत होते तेव्हा बाबा ही माझी मैना गावाकडे राहील. म्हणजे मला असं वाटतं अण्णा गेल्यानंतर आता 69-70 पकडूया आपण, 50 वर्षाचा काळ झाला. 2010 पर्यंत आपण बघूया, एक 40-45 वर्ष बाबा आमचा माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वतीय काहिली, हे गाणं सातत्याने अण्णाभाऊ साठेंची आठवण आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय हे माझ्या बाबाने जर ती फेमस केली असेल तर ती लोकशाहीर विठ्ठल उमाप. म्हणूनच मी बोलली, मला म्हणूनच वाटलं की त्यांचंच गाणं होतं, म्हणून मी ते मेन्शन केलं. लोकांना तेच वाटायचं की इतकं ते समरस झालं होतं बाबांची, की ते असं वाटायचं की ते बाबांचं आहे. तर बाबांनी इतकं त्याच्यात स्वतःला हे केलं होतं की नाही, हे माझंच आहे ना,
मीच गायलं पाहिजे, ते जेव्हा आत्मीयतेने गाय असं लोकांना वाटायचं. पण ते अमर शेखांचा आवाज होता आणि अण्णाभाऊंनी लिहिलं होतं. बट अगेन थँक्यू व्हेरी मच, कारण की तुम्ही एवढं म्हणजे ही खरी कलाकाराची ओळख असते की आता माझ्याकडनं ती चूक झाली की पण तुम्ही ती लगेच चूक नाहीये ती. हा, तुम्ही ते मान्य केलं की नाही हे बाबांचं आणि दॅट इज जो इम्पॉर्टन्स असतो ना, आपण जो पहिल्या एपिसोड मध्ये बोलत होतो तो हा. बिलकुल बिलकुल. सर आता तुम्ही लिहिलेलं काही कविता आणि सॉंग्स बद्दल सांगा, गाण्यांबद्दल. मी अनेक पहिला सुफी अल्बम तेव्हाची मी ती 2-3 गाणी लिहिली होती की तूच माझा राम, तूच माझा मौला, तू ही तू गुलफाम, तू ही शुभ हो शाम, तूच माझा राम, तूच माझा मौला, हे मराठीत आहे. आणि मग उर्दूमध्ये तू ही गुलफाम, तू ही शुभ हो शाम असं मी लिहिलं होतं. आणि त्याला सगळं संगीतबद्ध मी केला तो अल्बम. पहिला हॅलो सर, इथे पावसामुळे पॉवर कट झालेली आहे ऑल ऑफ अ सडन. हा, तुमचा आवाज येत नाही. हा, हॅलो, आता आवाज येतो? हॅलो, आवाज येतोय सर? हो हो. ओके, ते कट झालं तर तुम्ही प्लीज पुन्हा प्रोसीड करा की तुमची जी लिहिलेली गाणी आहे त्याबद्दल. आणि तर मी सुफी, हा बोला बोला. हॅलो, मी बोलत होती. आणि जेव्हा तुम्ही आपला स्टेज शो किंवा फोक म्युझिक लिहिता आणि जेव्हा तुम्ही सिरियल साठी लिहिता किंवा तुमचा आवाज कट होतोय. हॅलो, हा, हॅलो, आता येतोय सर? एक्स्ट्रीमली सॉरी, लास्ट मोमेंट नेटवर्क इश्यूमुळे व्हिडिओ एंड करावा लागला, कारण की इट वॉज गेटिंग हँग. सो होपफुली सर इज गोइंग टू जॉइन अस बॅक. ओके. ओके गाइस, वेट अ मिनिट. आय होप सरांच्या इथे नेटवर्क इश्यू नको, नाही तर हॅलो. शेवटच्या क्षणाला या. येस. ओके, आवाज येतोय सर आता? हो. ओके सर, मी प्रश्न विचारलेला की जेव्हा तुम्ही फोक साठी किंवा तुमच्या प्रोडक्शन साठी गाणी लिहिता आणि जेव्हा तुम्ही सिरियल्स बोला, फिल्म्स बोला, त्याच्यासाठी गाणी लिहिता, त्याच्यामध्ये लिहिण्याच्या पॅटर्न मध्ये किंवा एक विचारांमध्ये केवढा फरक असतो? नाही, इट्स डिपेंड. मी तर काही लेखक वगैरे असं काही नाही. मला जे सुचतं ते मी लिहितो आणि मी त्याचं चाल करतो. मला काही फार मी असं काही लेखक जाणून कोणीतरी मला दिलंय गाणं आणि मी ते लिहिलं असं काही नाही. पण मी कारगिलवरचा पोवाडा लिहिला. मी आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही फेसबुकवर माझ्या जर गेलात तर तुम्हाला फेसबुकवर मला असं वाटतं 22 मार्चला मी एक कोरोनावर पोवाडा गायला होता, जो सगळ्यांना पॉझिटिव्हिटी देण्यासाठी. सो यू कॅन वॉच दॅट ऑल्सो.
तो एक कोरोनावर, कारण आपले कसं आपण जनजागृती करत राहिलं पाहिजे, तर तो एक पोवाडा मी लिहिला. तर असं अनेक पोवाडे असतील, अनेक गझला असतील. मी आता लॉकडाऊनच्या काळामध्ये गझल लिहिली, एक बाबासाहेब आंबेडकरांची गझल लिहिली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पहिल्यांदा मी गझल लिहिली आहे. म्हणजे अनेक गीतं मी लिहिली आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी बाबासाहेबांवर गझल लिहिली होती. त्यानंतर मी अशीच एक गझल लिहिली, त्या 2-3 तासात ती कंप्लीट केली. बरसों के बाद मेरा हबीब आ गया, बरसों के बाद मेरा हबीब आ गया, चेहरे पे छाई रौनक, मौसम बदल गया, बरसों के बाद मेरा हबीब आ गया. जब ये उठाया हाथ दुआओं के वास्ते, जब भी उठाया हाथ दुआओं के वास्ते, न जाने कैसी मेरी दुआओं में आ गया. असं एक तर असं बरंच काही ते गझल होऊन गेली माझ्याकडनं. गझला लिहिणं किंवा एक क्वारंटीन देव कसा क्वारंटीन झालाय याच्यावर मी कविता पण लिहिली होती की कुछ खोने वाले हैं यहाँ कुछ. हो, मी बिलकुल तुम्हाला ऐकवतो ना. कुछ खोने वाले हैं यहाँ कुछ पाने वाले हैं. हे कोरोनाच्या धर्तीवर मी लिहिलंय. कुछ खोने वाले हैं यहाँ कुछ पाने वाले हैं, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले हैं. म्हणजे मी मोदींचे अच्छे दिन नाही म्हणत आहे, म्हणजे अंधेरी राते और दिन असं म्हटलं. मला कोणीतरी म्हणालं, अरे तू मोदींची लाईन का वापरलीस? तर म्हटलं, अरे मोदींची लाईन थोडी नाही आहे. अच्छे दिन तर फार आधीपासून आपण म्हणतो, तुम्हारे अच्छे दिन आने वाले बेटा, तुम सबर करो. ही खूप जुनी लाईन आहे. तर अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले हैं, किसी ने अपनों को खोया, किसी ने सपनों को खोया. बघा ना, कोणी आपल्या लोकांना परके झाले, आपली लोक सोडून. किसी ने अपनों को खोया, किसी ने सपनों को खोया, भूखे पेट देखो कोई रास्ते पर है. किसी ने अपनों को खोया, किसी ने सपनों को खोया, भूखे पेट यहां रास्ते पर है कोई सोया, गलियां सुनी सुनी सड़के, गलियां सुनी सुनी सड़के, घर घर में पड़े अब ताले हैं, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले. मंदिर की घंटियां सुनी पड़ी है, मंदिर की घंटियां सुनी पड़ी हैं, कहाँ अजान होती है. मंदिर की घंटियां सुनी पड़ी है, कहाँ अजान होती है, ऐसा लगता है कि भगवान क्वारंटीन में बैठा है. बस इतना ही दिखाई देता है कि ईश्वर का रूप डॉक्टर सिपाहियों में दिखने लगा है, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले. क्या पाप बढ़ा नहीं धरती पर? मी प्रश्न विचारलाय. ये क्यों हो रहा है? ये क्यों हो रहा है ये सब? हे पेंडेमिक का, हा प्रादुर्भाव का, हा पूर्ण जगावर का हा वेठीस धरलाय या रोगाने, किंवा असं का होत आहे? तर मी इथे प्रश्न विचारलाय, क्या पाप बढ़ा नहीं धरती पर? क्या पाप बढ़ा नहीं धरती पर? क्या जात पात का सांप पला नहीं धरती पर? क्या पाप बढ़ा नहीं धरती पर? क्या जात पात का सांप पला नहीं धरती पर? अरे अपने पापों के प्रायश्चित ही. बघा मी काय म्हणतो, क्या पाप बढ़ा नहीं धरती पर, क्या जात पात का सांप पला नहीं धरती पर, अरे अपने पापों के प्रायश्चित ही अब नई सहर लाने वाले हैं, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले. अभी हमने अपने पापों के प्रायश्चित करने का दिन है. तो पापों के प्रायश्चित करें कुठेतरी, त्याच्यामुळे तरी ती को राहत मिलेगी, दुनिया को राहत मिलेगी, असं मी कुठेतरी म्हणेन. खूप खूप छान लिहिली, खूप सुंदर आणि खूप छान लिहिली. आणि खरी गोष्ट आहे की कुठे ना कुठे पाप वाढल्यामुळे वी आर फेसिंग दिस. आपणच निर्माण केलेली आपत्ती आहे ही. असू शकतं. चला हा डोळे बंद करूया आणि आपल्या बरे हमने जो पाप किए वो सब चलो हम धो देते हैं, या हमारे पाप धुल जाए और लोगों को राहत मिले, असं कुठेतरी. हो,
सर एक म्हणजे ना खूपदा म्हणजे तुम्ही ज्या लिहिलेल्या गझला आहेत किंवा बाबांनी पण ज्या लिहिलेल्या गझला आहेत ना त्या ऐकताना ना म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतच नाही की त्या तुम्ही लिहिल्या आहेत किंवा बाबांनी लिहिल्या आहेत त्या कोणीतरी उर्दू शायर असतील असं वाटतं. मग हे जे लँग्वेजवरचं प्रभुत्व आहे ना त्या उर्दू भाषेवरचं कारण की तुमच्या अरे ही गझल ह्यांनी लिहिली आहे असं व्हायचं आणि तुम्ही गायली पण म्हणजे वेन वी आर जस्ट लिस्निंग टू द ऑडिओ ना तेव्हा पहिली वेळ कोणी ऑडिओ ऐकला तर कळणार नाही की युअर सिंगिंग किंवा एक मराठी माणूस ही गझल गातोय तर ती जी लँग्वेजवरची कमान आहे किंवा ते जे उच्चारण आहे ते एवढं मस्त की असं वाटतं की ते त्या घराण्यातलेच आहेत. गझल या घराण्यामधलीच व्यक्ती कोणतरी गाते. बिलकुल. तर तुम्ही हे केलं मिळवलं काय एकतर बाबाने आम्हाला एवढं सुंदर कसं लहानपणा लिहिता. मला माहित नाही मी कसं लिहितो पण मला फार ऐकायला आवडतं. मला उर्दू भाषा फार आवडते आणि मी ते ऐकत असतो. खूप छान मला खूप आनंद होतो की मी कबीर वाचतो कुठेतरी कुठेतरी अमीर खुसरो असेल किंवा उर्दूची काही पुस्तक किंवा काही गाणी असतील गझला. बाबा आम्हाला तेव्हा मेहदी हसन आणि गुलाम अलींच्या आम्हाला कॅसेट्स आणून दिल्या होत्या बाबांनी. तेव्हापासून मला भरपूर गझला पाठ होत्या गुलाम अली साहेबांच्या. म्हणजे चुपके चुपके रात दिन किंवा गैरतों के सिलसिले सोजे निहा तक आ गए. ही गझल गुलाम अली साहेबांनी अनेक गझला मेहदी हसन साहेबांच्या सगळ्या मला पाठ होत्या. त्याच्यामुळे आणि बाबा पण उर्दू गात होते तेव्हा घरात ती उर्दू भाषा किंवा गझला होत्या आणि अनेक लोकांना मी ऐकत आलोय. त्याच्यामुळे आता ही जी गझल मी लिहिली होती की बरसों के बाद मेरा हब आ गया चेहरे पे शाही रौनक मौसम बदल गया. हे मला माहित नव्हतं. मी जस्ट एक सकाळी उठलो आणि मी जेव्हा माझ्या एका कवी मित्र आहेत आमचे आमचे प्रकाश राणे साहेब आहेत इथे राहतात पनवेलला राहतात. तर त्यांना मी ऐकवल्यानंतर ते म्हणतात अरे वा 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 अरे कुणी लिहिले ही बाबांची आहे का. तर म्हटलं अहो नाही हो मी लिहिली आहे. अरे काय सांगतोस म्हणे तू. म्हणे अरे नाही विश्वासच नाही बसत आहे. म्हणे हो मी लिहिली आहे कशी बशी लिहिली आहे पूर्ण तर ऐकून घ्या गरीबाचं. मग त्यांना मी बाबासाहेब आंबेडकरांची गझल जी 14 एप्रिलला लिहिली होती ती पण मी त्यांना वाचून दाखवली की श्वासात भीम आहे ध्यासात भीम आहे कोटी कोटी माणसाच्या हृदयात भीम आहे असं मी लिहिलं होतं. तर त्यांना वाचून दाखवली तर ते म्हणे अरे यार क्या बात आहे म्हणे. मी म्हटलं सुचतं मला की म्हटलं कुठेतरी ऐकत असतो आपण बॅक ऑफ द माइंड चालू असतं की नाही आपण हा विषय लिहूया ते लिहूया हे लिहूया हे. तर ते काय असं ठरवून होत नाही आणि मग त्याला चाल लागते. बऱ्याचशा गझला अशाच आहेत की मी बऱ्याच चाली केल्या. एक मला आठवते सुरेश भटांची एक गझल आहे की कुठली ती चालतो मी आय एम सो सॉरी गझल सुरेश भटांची एक आहे मला थोडंसं स्मरण होत नाहीये. तुम्ही मला जर हेल्प केली तर मला खूप आवडेल. एक गझल आहे भटांची की मला सांगता येत नाही मला आठवेल. हा ऑडियन्स प्लीज ऑडियन्स ती अशी आहे. हा ती मी केली होती त्याला चाल खूप छान चाल लागली होती आणि ती खूप फेमस गझल आहे. हा रंग माझा वेगळा. येस मला आठवलं. आणि तसाच माझाही रंग वेगळा आहे. तर रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सुरेश भटांची गझल आहे. त्याची चाल खूप छान लागली होती. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या
पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. ही अशी गरल मी जस्ट बसलो होतो, चाल लागली तर ती कुठेतरी गाता येईल. कोण जाणे कोठुनी त्या सावल्या आल्या पुढे. आय एम सो सॉरी. कोण जाणे कोठुनी त्या सावल्या आल्या पुढे. कदाचित शब्द चुकत असतील माझे. मी असा की सावल्यांच्या असं काहीतरी आहे. दर गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. खूप खूप सुंदर चालेल. आणि पण खरंच म्हणजे जसं तुमचे मित्र बोलले ना की खरोखर ओळखता येत नाही की ते गाणं तुम्ही गाताय किंवा ते तुम्ही लिहिलंय. म्हणजे त्याचं जे लँग्वेज असतं ना, त्याची जी लँग्वेज असते ती एवढी त्या लहेजातली असते की लहजा वेगळा असतो. तो ओरिजिनल लहेजा फॉलो करतो, तर ते कळून येत नाही की ही एका मराठमोळ्या माणसाने लिहिलेली आहे. काय नाही, होऊन जातं. सर, आता माझा पुढचा प्रश्न आहे की लाईक तुम्ही एवढे सगळे अवॉर्ड जिंकले आहात, यू हॅव अचीव, तुम्हाला एवढे सगळे पुरस्कार मिळाले, तर त्याविषयी सांगा. मी काय सांगणार. लहानपणापासून अगदी शाळेत होतो तेव्हापासून माझी एक मैत्रीण पण इथे जॉईन आहे, जी आमच्या शाळेपासून मैत्रीण आहे. तिलाही माहिती आहे आम्ही एकत्र ग्रुपमध्ये होतो आणि एकत्र कॉम्पिटिशन्स आम्ही करायला जायचो. तिच्याकडनंही मी बरीच गाणी बसून घेतली आहेत आणि अमेझिंग तेव्हापासून छोटी छोटी पारितोषिकं मिळायची, छोटे छोटे प्राइजेस मिळायचे. ते प्राइजेस मिळता मिळता पुरस्कार आणि अवॉर्ड्स वर आलो. कधी आलो कळलं नाही. ते छोटे छोटे प्राइजेस पण तेव्हा आम्हाला अवॉर्डच्या प्रमाणेच होते. आम्हाला अवॉर्ड्स काय माहित नव्हते, पण शाळेमध्ये ते छोटासा कप मिळायचा. तर आमच्या रेसिंग धमाल, रेसिंग मध्ये मी पहिला होतो. मी स्पोर्ट्स मध्ये खूप पुढे होतो, त्याच्यामुळे मी जर गायक नसतो तर मला असं वाटतं मी फुटबॉल किंवा स्पोर्ट्स काहीतरी झालो असतो. कशामध्ये तरी रनिंग बिनिंग मध्ये मी गेलो असतो, कारण स्पोर्ट्स मला भयंकर, बॅडमिंटन म्हणा, टेनिस म्हणा, काही 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 आय वॉज फंटॅस्टिक प्लेअर. फुटबॉल म्हणा, हॉकी, आमच्याकडे 12-15 हॉक्याज होत्या, आमचे 3-4 भाऊ आम्ही. तर इतकं स्पोर्ट्सचं वातावरण पण घरात होतं. तर ते एक काय म्हणूया आता सगळं आहे. आणि आता तेव्हापासून ते पुरस्कार मिळत गेले आणि मग मला असं वाटतं की एक मला बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड 2007 दिल्लीचा एक रमाबाई आंबेडकर नावाने तो दिला जातो. तो कुठून तरी आला होता मला, आणि तो म्हणजे तिथे काही दिला जात नाही, पण तो पत्राद्वारे आला होता. तर मला काही कळेच ना की हा अवॉर्ड काय आहे काय नाही आहे. पण जेव्हा वाचल्यानंतर तो फेलोशिप अवॉर्ड होता. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जर मला अवॉर्ड मिळाला असेल तर तो 2008 साली, तेव्हा आमचा मी मराठीचा प्रयोग सुरू होता यशवंतरावला, आणि मला प्रदीप भिडे साहेबांचा फोन आला. बघा, सूत्रसंचालक ज्यांना आपण खूप मानतो, तर ते दूरदर्शनवर त्यांना आपण ऐकलंय, नमस्कार मंडळी वगैरे असा भारदस्त आवाज, तसाच तो भारदस्त आवाज फोनवर आला. नमस्कार नंदेशजी, मी प्रदीप भिडे बोलतोय. म्हटलं अरे प्रदीप सर बोला. नंदेशजी, तुम्हाला यंदाचा नवशक्ती 2008चा नवोन्मेष गायक आणि संगीतकार म्हणून दिला जाणार आहे, तर तुम्ही हा स्वीकारावा. तर इतका असा त्यांचा पहिला प्रयोग हा. आणि बाबांना तेव्हा इंटरव्हल झाला आणि बाबांना मी सांगितलं की बाबा मला नवशक्ती नवोन्मेष गायक आणि संगीतकार म्हणून पुरस्कार देत आहेत, प्रदीप भिडेंचा आता फोन आला. तर बाबांना मला कच्चून मिठी मारली आणि त्यांनी माझा इथे मुका घेतला. ते पान खायचे फार नंतर कलकत्ता
असं त्यांचा जो सुगंध आहे ना त्या कलकत्त्याचा, तो आजही असा, आणि त्यांनी मला मिठी मारलेली आजही तो पहिला पुरस्कार जेव्हा मी सांगितलं त्यांना. आणि मग अनेक पुरस्कार पुढे मला 2014 मध्ये खूप वेगळीच घटना घडली. अनेक पुरस्कार भेटत गेले मला, पण 14 मध्ये मला पहिला चिंटू 2 या चित्रपटासाठी पहिला झी अवॉर्ड भेटला 2014ला. आणि त्याच वर्षी मला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड भेटलं, जांभूळ आख्यान, द लॉंगेस्ट प्ले हेवीएस्ट एक्सेसरीज, 50 मीटर अंगरख्यासाठी. आणि त्याच वर्षात 2014ला दिल्लीचा केंद्रातला असा मानलेला पुरस्कार म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार संगीत नाटक अकादमीचा, जो सिनियर मोस्ट बाबांना 2010 मध्ये मिळाला होता आणि बाबांनंतर त्यांच्याच मुलाला 2014 मध्ये मिळाला. तो संगीत नाटक म्हणजे दिल्लीचा पुरस्कार आहे, केंद्रातला उच्चतम असा पुरस्कार, तो मला त्याच वर्षात भेटला. म्हणजे त्या 2014 मध्ये मला 3 पुरस्कार, हे मोठे मानाचे पुरस्कार भेटले. मग अनेक पुरस्कार असतील. मग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा बोरिवली शाखेचा मिळाला. मग मला असं वाटतं 2016 मध्ये मला गदिमा पुरस्कार मिळाला, गदिमा चैत्रबन पुरस्कार. अनेक पुरस्कार पोस्टर बॉईज साठी मिळाले मला 2016ला अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये. अनेक नॉमिनेशन चित्रपट महामंडळातले असतील किंवा मराठी चित्रपट सृष्टीतले असतील, मटा सन्मान असेल, झी असेल, अनेक नामांकन आणि अनेक पुरस्कार. आत्ता अण्णाभाऊ साठे 31 जुलैला त्यांची शताब्दी संपता संपता अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर मला इथे गोब देवल पुरस्कार मराठी नाट्य परिषदेचा मिळाला. अनेक असे पुरस्कार आहेत, काय सांगू मी तुम्हाला. गोल्डन कॅमेरा अवॉर्ड आहे, इकडे बरेचसे अवॉर्ड लागलेले आहेत. इथे खूप खूप अवॉर्ड्स आहेत. आता मी काय सांगू तुम्हाला, इथे भरपूर आहेत. इथे मुंबई मित्र, मुंबई सन्मान आहे मला, जे जानेवारीच्या दुसऱ्याच दिवशी मला मिळाला. आणि त्याच दिवशी मला बाबू गेनू अवॉर्ड, बाबू गेनूंच्या नावाने, स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला. तो दुसरा पुरस्कार होता. नंतर गदिमा परत त्याच जानेवारीमध्ये 3, याच वर्षात 2020ला 3 पुरस्कार मिळाले. या परत हेच वर्ष चालू आहे जिथे मला अण्णाभाऊ साठे 2 पुरस्कार मिळाले. म्हणजे या वर्षात मला 5 पुरस्कार मिळाले. वर्ष संपत आले, अजूनही काय माहिती, वर्ष संपायचं आहे अजून. हो, खूप खूप आनंद होतोय. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला तो पुरस्कार मिळालेला अण्णाभाऊ साठेंचा, तेव्हा तुम्ही खूप इकडे सॉरी, हॅलो, हा काय म्हणताय? बोलली की तुमचा जे न्यूजपेपरला पण इंटरव्ह्यू आलेला की जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्ही अण्णाभाऊ साठेंवर खूप छान बोललेलात. नाही, मला माहित नाही मी काय बोललो होतो, पण अण्णाभाऊ एक विचार आहे. अण्णाभाऊ काय म्हणूया, एक संस्था आहे जी त्यांना वाचलं पाहिजे. अण्णाभाऊंना ऍक्च्युली आपण वाचत नाही, आपण आपली मंडळी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही की कोण होते अण्णा, काय होते अण्णाभाऊ. तर मला माहित नाही, मी काही जे थोडंफार अण्णांबद्दल वाचलं होतं, मी तिथे अण्णांबद्दल बोललो आणि ते लोकांना फार आवडलं. कारण अण्णांचे विचार, आणि अण्णांना मी या वर्षापासून काही मला डोक्यात आलं की अण्णा, तुम्हाला सांगतो, 42च्या लढ्यामध्ये होते, स्वातंत्र्याच्या लढ्यात, 1942च्या लढ्यात. मग अण्णा फक्त साहित्यिक कसे असतील, मग अण्णा स्वातंत्र्य सैनिक पण, हा, ते स्वातंत्र्य सैनिक पण होते. म्हणून मी त्यांना या वर्षापासून म्हणालो की स्वातंत्र्य सैनिक, साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, असं आपण आतापासून म्हणूया. आणि त्याच नंतर मला असं वाटतं दुसऱ्याच दिवशी कोणी एक बीडचे एक साहित्यिक आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की दुसऱ्या वर्षी अण्णाभाऊ भारताबद्दल बोलले की ये देश की जनता भूखी है, सॉरी, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. तर सगळे लोक म्हणतात की दुसऱ्या वर्षी, पण ते दुसऱ्या वर्षी नव्हतं. ते 15 ऑगस्टला आपल्याला आझादी भेटली आणि 16 ऑगस्टला हा शाहीर म्हणतो की ये आजादी झूठी है,
देश की जनता भूखी है. देशातल्या जनतेचा प्रश्न मांडणारा शाहीर, आणि तोही दुसऱ्या दिवशी. असं लोक दुसऱ्या वर्षी की दुसऱ्या दिवशी, तर मला ते शाहीर म्हणाले की नाही दुसऱ्या दिवशीच ते म्हणाले. तर मलाही ते आता जरा तपासून घ्यायचं आहे की ते दुसऱ्या दिवशी होतं की दुसऱ्या वर्षी, म्हणजे 47ला होतं की 48ला बोलले. तर हे फक्त जरा माहित करून घ्यायचं. पण इतकं खंबीरपणे बोलण्याला महत्व आहे ना, की आझादी भेटली आणि लगेच माणूस म्हणतो की ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे, असं म्हणण्याचं धाडस दाखवणारा. तर मी हे सगळं तिथे बोललो आणि खूप मला आनंद वाटतोय की सगळं. आणि हे सगळं मी तुम्हाला सांगू का, माझे कलाकार असतील, माझी घरची मंडळी असतील, माझी मिसेस असेल, मुलगी असेल, माझे आई बाबा, माझे मित्रमंडळी, तुम्ही सगळे, तर माझे कलाकार माझ्याबरोबर जे आतापर्यंत आहेत, या सगळ्यांमुळे मी आहे. नाहीतर मी शून्य आहे. मी नाही आहे, मी शून्य आहे. मी जो आतापर्यंत आहे माझ्या कलाकारांमुळे आहे, माझ्या मित्रमंडळींमुळे, माझ्या दुश्मनांमुळे आहे. स्पेशल थँक्स टू माय ग्रेटेस्ट व्हेरी क्लोजेस्ट दुश्मन्स फ्रेंड. सगळ्यांनी मला मिळून घडवलं, त्याच्यामुळे मी सगळ्यांचं थँक्स म्हणतो आणि नेहमीच म्हणतो मी. कारण इतके कलाकार मंडळी होऊन गेले, नाटकातले वेगळे, सिनेमातले वेगळे, सिरियल मधले वेगळे, कॉन्सेप्ट शोज मधले वेगळे, अल्बम्स मधले वेगळे, कितीतरी मंडळी आहेत. जे जे माझे बघत असतील त्या मित्रांनी बाबा सगळ्यांना मी थँक्स म्हणतोय. लव्ह यू ऑल. थँक्यू सर. आता माझा शेवटचा प्रश्न, तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? आणि मला आनंद वाटतो आणि मला माणसं फार आवडतात. माणसांशी बोलायला आवडतं, त्यांच्याबरोबर त्यांचं जाणून घ्यायला आवडतं, माझं स्वतःचं सांगायला आवडतं आणि दुसऱ्याशी बोलत राहिलं पाहिजे. आता हे बोलायचं कम्युनिकेशन कमी झालंय, SMS व्हॉट्सअप करतोय, आपण बोललं पाहिजे. मी तर नेहमी सगळ्यांना सांगायचो की लॉकडाऊन मध्ये एकमेकाला फोन करा, मित्रमंडळी एकमेकाला. आमच्या ग्रुपवर मी जेव्हा बोलायचो अरे कसे आहात सगळे, तेव्हा सगळ्यांचा SMS यायचा. पण आपणहून कोणाचे फार कमी क्वचित लोकांचे फोन आले. पण मला जेव्हा जेव्हा वाटतं सकाळी उठतो अरे याला फोन करूया, तेव्हा मी फोन करतो. मी बोललं पाहिजे. आपण एकमेकाशी संवाद साधला पाहिजे. संवादातनं बरीच गोष्टी, दुःख पण सॉल्व्ह होतं आणि सुख दुःख वाटलं जातं. माणसाने बोललं पाहिजे, माणसाने एकमेकाशी, आणि माणूस माणसाने जपला पाहिजे आणि जगवला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. आणि कोरोनाने आपल्याला तेच शिकवलं. म्हणजे कुठे ना कुठे माणसं तुटायला लागलेली. तर अर्थात कोरोनाने जे सोशल डिस्टन्सिंग आणलं, श्रीमंत लोकांना ताट घेऊन पुढे उभं राहताना बघितलंय की आम्हाला पण काहीतरी द्या म्हणून. तर ते कोरोनाने दाखवलं की माणसाची किती गरज आहे. म्हणून मी म्हणतो की माणूस जगवा, माणूस जपा, माणूस जगवा. तर पुन्हा एकदा सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू आम्हाला हे काय बोलतात ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकलो. आणि लास्ट टाइम आपलं बिकॉज ऑफ द रेन अँड विंडी ऍटमॉस्फिअर सगळं कॅन्सल झालेलं. तर पुन्हा एकदा आल्याबद्दल, कारण की आय वॉज लाईक अरे आता, आणि त्यांनी ना खूप हंबलपणे ते स्वीकारलं की नो प्रॉब्लेम नाही, त्याच्या आपण नेक्स्ट टाइम करूया. नाही, मी आणि इथे हंबल वगैरे काही नाही. मी तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि इथे जे ग्रुपवर आता सगळी जी आली आहेत त्यांच्यासाठी आपल्याला गाता नाही आलं तर नेक्स्ट टाइम आपण नक्कीच काहीतरी कार्यक्रम, कारण त्यांना बरीच लोकांना गाणी ऐकायची आहेत. वेळ कमी आहे आणि आता मलाही दुसरं हे आहे असल्यामुळे मलाही जायचंय. पण आपण जवळजवळ 6:15 पासून बोलतो, 2 तास झाले. आपला 1 तासभर बोलणार होतो पण आपण 2 तास बोलतो. पण हे सगळे आपली मित्रमंडळी आपल्याला समजून घेतील. बाबांची गाणी आहेत, गझला आहेत, पोवाड्या आहेत, आपण निश्चितच नंतर आपण नक्कीच ऐकू. पण हे जे सगळे आता मला आशीर्वाद देत आहेत आणि मला थँक्स म्हणतायत, मी सगळ्या आपल्या जॉईंट झालेल्या आणि न जॉईंट झालेल्या, गेलेले आलेले सगळ्यांना मी धन्यवाद म्हणेन. आणि सगळ्यांना सांगेन, तुम्हाला सगळ्यांना सांगेन की असंच एकमेकावर प्रेम ठेवा आणि असंच आमच्यावरही प्रेम ठेवा आणि आम्हाला गातं ठेवा. आम्हाला गातं राहू द्या, गातं ठेवा, तुम्ही ठेवा. तुम्ही जर आम्हाला गातं ठेवलं तर आम्ही गातं राहू, नाहीतर आम्ही गातं राहणार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड नाईट. येस, गुड नाईट. टेक केअर. बाय.